आप यहाँ क्लिक करोगे आपकी लाइव स्ट्रीमिंग यहाँ पर आने लगेगी। आप आपके लाइव कंट्रोल रूम पर कुछ ही सेकंड में दिखाई देने लगेगी। तो यहाँ पर आप देख सकते हो जो लाइव स्ट्रीमिंग हमने स्टार्ट की थी वो हमारे चैनल पर यहाँ पर दिखाई दे रही है, शिरडी साईं दर्शन लाइव। और इसे मैं ओपन करके भी आपको दिखा देता हूँ इसकी आवाज़। आपके लाइव कंट्रोल रूम पर कुछ ही सेकंड में दिखाई देने लगेगी। तो यहाँ पर आप देख सकते हो जो लाइव स्ट्रीमिंग हमने स्टार्ट की थी वो हमारे चैनल पर यहाँ पर दिखाई दे रही है, शिरडी साईं दर्शन लाइव। और इसे मैं ओपन करके भी आपको दिखा देता हूँ इसकी आवाज़। आपके लाइव कंट्रोल रूम पर कुछ ही सेकंड में दिखाई देने लगेगी। तो यहाँ पर आप देख सकते हो जो लाइव स्ट्रीमिंग हमने स्टार्ट की थी वो हमारे चैनल पर यहाँ पर दिखाई दे रही है, शिरडी साईं दर्शन लाइव। और इसे मैं ओपन करके भी आपको दिखा देता हूँ इसकी आवाज़। आपके लाइव कंट्रोल रूम पर कुछ ही सेकंड में दिखाई देने लगेगी। तो यहाँ पर आप देख सकते हो जो लाइव स्ट्रीमिंग हमने हमारे चैनल पर यहाँ पर दिखाई दे रही है, शिरडी साईं दर्शन लाइव। और इसे मैं ओपन करके भी आपको दिखा देता हूँ इसकी आवाज़। आपके लाइव कंट्रोल रूम पर कुछ ही सेकंड में दिखाई देने लगेगी। तो यहाँ पर आप देख सकते हो जो लाइव स्ट्रीमिंग हमने हमारे चैनल पर यहाँ पर दिखाई दे रही है, शिरडी साईं दर्शन लाइव। और इसे मैं ओपन करके भी आपको दिखा देता हूँ इसकी आवाज़। आपला रेट किती? प्रत्येक गाडीचं वेगवेगळे आहे. नाही पण आपण कर्मचाऱ्याला कोणती गाडी देतो? कर्मचाऱ्यांना आपण आमची जशी समजा कमिशनर साहेबांची सही असेल तर त्याची कमिशनरची सही असेल तर त्यांनाच आपण गाडी देतो. आणि गाडी इनवाचे 1500 किलोमीटर. काय म्हणजे? इनोवा गाडी. हां. इनोवा सहसा देत नाही. छोटी गाडी जी असते ना तर ती देतो ती 11 रुपये किलोमीटरने. 11 रुपये. कोणती गाडी? बाजारामध्ये कोणती? छोटे म्हणजे कसं एकच कार मध्ये 4 सीट हो कार आणि एसी मध्ये इनोवा म्हणजे मोठी गाडी असेल तर इनोवा हां 15 रुपये किलोमीटर ती शक्यतो अधिकारी पण त्यांना गाड्या आपण देतो तर गाड्या तेच नाही आपण देतो. समजा आपण एखाद्याला सांगतो तू इनोवा घेऊन जा किंवा मग असं आपल्याला पत्र येतं ना सर. नाही 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 माझं म्हणणं असं आहे की कर्मचारी तिची गाडी म्हणजे बाजारातून घेतो का आपण यूज करतो? शासकीय कामासाठी जर जायचं फक्त शासकीय कामासाठी आपण तर आपण घेतो. शासकीय कामासाठी जास्त तर हो पण म्हणणं काय आहे की ती गाडी आपण देतो त्यांना बाजारातून तर ती त्यांची घेऊन जातात तर आपण त्यांना बदल देतो. नाही सर तसं नाही सर. मग आपणच देतो त्यांनी त्या गाडीत बसायचं आणि आपणच गाडी बरोबर. आणि अजून काय काय ते भत्त्यामध्ये? टोल सहित असतो. मुंबईला गेलं तर टोल लागतात ना भरपूर ते टोल सहित बी घेतो. नाही आहे ना मग आम्ही कुठे काय नाही
आणि जेवणाचं नाही सर, जेवण नाही, फक्त प्रवास आणि प्रवास आणि बरं. आणि या मानधनामध्ये आपल्याकडे कोण कोण बसतं त्याच्यामध्ये? आता तुमचं नाही झालं का? मानधनामध्ये साधारणतः पंप चालक, त्याच्यानंतर वायरमन, नर्सेस, वकील आहेत काही, त्यांचं मानधन. आणि हे जे आपले आणि त्याच्यात नाही मोठा स्कॅन्डल दादा. वकील व्हायचे कशासाठी ती वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मानधनाचा विषय नाही, वकील कशासाठी व्हायचे ते मोठा विषय. ते येईल ना ते या मानधनामध्ये आहे ना. मानधनावर आपल्याकडे लोक किती जातात, किती कर्मचारी आस्थापन विभाग हे विभागाच्या अधिकारी पूर्वी तसंच होतं माझं. अधिकारी नाही कसं आपले पाणी पुरवठा विभागाचे पंप चालक आहेत 4, विद्युत विभागाचे मी साधारण माहिती सांगतो की 12 वायरमन आहेत, त्याच्यानंतर 4 इंजिनियर आहेत, काही सेवानिवृत्त अभियंता 3 घेतलेले आहेत. बाळासाहेब देशपांडे मध्ये 4 डॉक्टर आहेत. डॉक्टर काय सहा करतात? बाळासाहेब परिचारिका देशपांडे डॉक्टर काय करतात? अहो आयुक्त साहेब, आपली महानगरपालिकेची ब्लड बँक आहे. ब्लड बँकेवर दर महिन्याला अंदाजे 6 ते 7 लाख रुपये महिन्याला खर्च आहे, बरोबर का? हो. अरे सर, किती खर्च आहे ब्लड बँकेवर? शेड्यूल डॉक्टर आहेत ते. साधारण 24-25 लाख वर्षाला कशाला कशाला ब्लड बँक मानधन करण्याचे 7 लाख रुपये 6 लाख रुपये खर्च आहे साहेब महिन्याला तुमचा ब्लड बँकेवर. डॉक्टर साहेब. ब्लड बँकेवर आपला महिन्याचा महानगरपालिकेचा खर्च किती आहे? माननीय महापौर, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त, खर्च सांगा, खर्च सांगा. माननीय सभापती. आता सध्या आपल्याकडे रक्तपेढीमध्ये फक्त 2 शिपाई. अरे खर्च किती आहे महानगरपालिकेचा? आपला खर्च किती एवढं सांगा तुम्ही आम्हाला. आपण ज्यावेळेस मानधनावर भरले होते कर्मचारी, त्यावेळेस 66 लाख रुपये वार्षिक खर्च होता. बरोबर. तर त्या मानधनावरचे आता कर्मचारी आपल्याकडे कोणी नाही. बरोबर. आता आपण नवीन टेंडर फ्लॅश केले. बरं, ठीक आहे. आता तुम्ही ब्लड बँकचे बरोबर बरोबर. हो. तर तुमचा सगळा आता खर्च किती आहे त्याच्यावर? आता सध्या खर्च तुमचा पगार म्हणा किंवा तुमच्या खाली 4-5 कर्मचारी असतील तुमचे, त्याच्यावर तुमचा खर्च किती आहे महानगरपालिकेच्या ब्लड बँकेवर? तुमच्या साईड सांगा ना. 2.5-3 लाखापर्यंत असेल. बरोबर. 2.5-3 लाख रुपये खर्च नाहीये तुमचा. खर्च जवळपास 5 ते 5.5 लाख रुपये त्याचा खर्च आहे तुमचा. नाही, फक्त पगाराचा आपण पगाराचा सांगतोय तुम्हाला, पगाराचा सांगतोय. आणि त्याचा महानगरपालिकेला फायदा काय आहे? तुम्ही ह्या 3 महिन्यात तुम्ही ब्लड बँक डोनेशन किती केली? आपल्या महानगरपालिकेला डिसेंबर, आता महानगर डिसेंबर पासून आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात तुम्ही ब्लड कलेक्शन किती केलं? हे बघा, डिसेंबर पर्यंत आपल्याकडे डिसेंबर पासून आता सांग, डिसेंबरचं मार्च सांगते ना, सांगते. तोपर्यंत आपल्याकडे ठेकेदार मार्फत कर्मचारी बाह्यकारी मार्फत पुरवलेले होते. डिसेंबर मध्ये बरं, त्यांच्या मागच्या वर्षी तुम्ही किती कलेक्शन केलं ब्लड बँकेसाठी? डिसेंबर मागच्या वर्षी 1 वर्षामध्ये कनेक्शन झालेलं आहे. बरं. त्याच्यापैकी PCV आणि FFP असं 2000 बॅगांचा डिसेंबर पर्यंत, डिसेंबर पासून आतापर्यंत आता 28 मार्च आहे. डिसेंबर मध्ये जो त्यांचा मुदत संपली ठेकेदाराची, त्याच्यानंतर आपण नवीन टेंडरसाठी प्रस्ताव पाठवला. बरं, 3 महिने मग हे पालिकेचा खर्च व्हायला गेला आपला डोक्यात. 3 लाख 5 लाख रुपये तुम्ही जे महिना म्हणता, तर 3 महिने तुम्ही ब्लड गोळा किती केले आपण? नाही, आपण आपल्याला एक तर कुमार भाऊ वाटाळे सोडून कोणी नगरसेवक रक्तदान म्हणून शिकवत आपल्याला देतच नाही. तुम्ही केलं पाहिजे ना. आम्ही प्रत्येक
प्रत्येकाकडे आपण पेअर जातोय. पण 3 महिन्यात तुम्ही किती गोळा केले बाटल्या? 3 महिन्यामध्ये कर्मचारीच नाही घेत आपल्याकडे, आपण कसं देणार? मग ते ब्लड बँक चालवायचं ना कोणाला? पाहतो पगार जर आपल्या पालिकेचा खर्च होत असेल नाही, कर्मचारी सक्षम कर्मचारी वर्ग मिळाल्यास महापालिका ती रक्तपेढी चालू शकते. मग कधी भेटणार सक्षम? आता टेंडर जर आपली काय साहेब आपल्याला जर हे चालवायची नसेल तर ते आपण एखाद्या संस्थेला चालवायला देऊन टाकायचं. 3 महिन्यात जर एकही ब्लड बाटली तुम्ही घेतली नसेल आणि जर महिन्यात जर 5 लाख रुपये खर्च आहे तर कशासाठी आपण चालू होतो ती ब्लड बँक? आपण आता काय करू, तर मध्यंतरी त्यांच्याकडे जे आउटसोर्सिंग करून मनुष्यबळ होतं, जे कॅम्प वगैरे आयोजित करायचे, त्याच्या माध्यमातून ब्लड गोळा होत होतं. तर ते आउटसोर्सिंगचे जे 10 कर्मचारी होते ते डिस्कंटिन्यू झाली ती एजन्सी. त्यानंतर नवीन एजन्सी झाली. जो आपला कायमचा स्टाफ आहे तिथे एक म्हणजे डॉक्टर आहे आणि 1, 2, 3 जण आहेत, त्याच्या पगारात ₹1,00,000-1.5 लाख महिन्याला खर्च होतो. आता आपण येणाऱ्या पुढच्या जीबी मध्ये हा विषय घेऊ आणि या रक्तपेढीचं आपण आउटसोर्सिंग करू. खासगी करणारे माध्यम- विषय आहे बरं का, एक याच्यामध्ये असं बी आहे, जर यांनी जर ते चालवायला दिलं त्याचे रेट वाढवतील आणि ते सामान्य माणूस गरीब माणसाचे आज परवडतो. तेच जर तुम्ही जर लक्षात घेतलं पाहिजे, चालवायला रेट फक्त त्यांचे गरीब माणसाला परवडतील ते असं ते करावं. आपले रेट काय घेऊन देऊ ना चालू हो, ते रेट आपले फायनल करून आपले सर्वसामान्य माणूस गरीब माणसाच्या दादा तुमची परवानगी असेल त्यांना प्रश्न विचारतो. ते जे म्हणजे डिस्कंटिन्यू झाली, डिस्कंटिन्यू कोणत्या कारणाने झाली? अत्यावश्यक सेवेमध्ये येतं ते, कशा कोणत्या कारणाने डिस्कंटिन्यू झालं ते? नाही, त्यांची मुदत संपली होती. नाही साहेब, मला एक सांगा, तुम्हाला मुदत संपणार आहे माहित नव्हतं का आधी? मुदत संपणारे माहिती होतं. बरं, मग प्रस्ताव कधी गेला मंजुरी नाही, करायला? त्यांनी नकार दिला आम्हाला मग त्यांनी नकार किती दिवसापूर्वी दिला? त्यांचा डिसेंबर मध्ये संपला होता. आम्ही साहेब, 2 माझा महिने प्रश्न 2 महिने आधीच त्यांना विचारलं. बर, अगोदरच आम्ही त्यांना विनंती केली होती की तुम्हाला मुदत वाढ देतो. बर. त्यांनी नकार दिला. मग आम्ही त्यांनी नकार किती दिवसापूर्वी दिला? डिसेंबरचे आणि 2 महिने. बरं, त्यांनी 2 महिने अगोदर नकार दिला, तर मग 2 महिन्यात तुम्हाला ती प्रोसिजर राबवता आली नाही का? फ्लॅश केलं होतं. कधी फ्लॅश केलं टेंडर तुम्ही? त्यांचं टेंडर चालू असताना तुम्ही टेंडर फ्लॅश केलं होतं केलं का? होतं. बरं, मग त्याला ठेकेदार पात्र ठेकेदार मिळाले नाही आपल्याला. बरं, मग आता मागच्या वेळेस आयुक्त साहेबांनी त्यांच्या अधिकारात ही अत्यावश्यक सेवा आहे आणि एखाद्या जर का आपण समजा काम देतोय, एजन्सी येत नाही, आयुक्तांच्या अधिकारात तुम्ही तात्पुरते कर्मचारी नियुक्त करू शकत नाहीत का? मानधनावर कर्मचारी करावा लागतो. करू शकत नाहीत का? हा माझा प्रश्न आहे. आपल्याला ही गरज वाटली नाही का? एवढी मोठी दर बँकेनं भोसले साहेबांनी सांगितलं, गोरगरिबांना जर कमी दरात रक्कम मिळतं, अत्यावश्यक सेवा आहे आणि जर आता एखाद्या एजन्सीने आता उद्या एका एजन्सीने कामच बंद केलं तर तुम्ही तुमच्या कुठल्या प्रकारच्या एजन्सीने काम बंद केलं तर तुम्ही तुमच्या अधिकारात तिथे दुसऱ्या लोकांना निर्णय होते ना तात्पुरते कोटेशन काढून, तर तुम्हाला तसं करता नाही आलं का? आपलं टेंडर प्रक्रिया तसं नाही, तुम्ही सर्व दिशाभूल करताय साहेब. मला एक सांगा, तुम्ही कोटेशन करू शकत नव्हते का त्या गोष्टीचं? आउटसोर्सिंग लोक घ्या ना, आउटसोर्सिंग लोक टेक्निशियन वगैरे होते त्याच्यामध्ये. आयुक्त साहेब, माझा सोपा प्रश्न आहे, जर एखाद्या थर्ड पार्टी एजन्सीनी जे म्हणतात ते, तर त्या पद्धतीने जर नसेल होत आणि करता येत नसेल तर भोसले साहेबांनी जी सूचना मांडली आहे त्यांना दर ठरवून द्या, गोरगरिबांना ते रक्त उपलब्ध होईल अशी व्यवस्था करा आणि मग काय हरकत नाही. परंतु रेट जसं भोसले साहेबांनी दिली तुम्हाला की रेट हे सर्वसामान्यांना परवडणारच पाहिजे. आता 3 महिने तुम्ही काहीच काम नाही केलं, 3 महिने फुकट पगार. नाही, 3 महिने आपल्याला दुरुस्तीचं मेंटेनन्सचे काम होते. डॉक्टर आहे का? हो. दुरुस्तीचं काम तुमच्याकडे आहे का? प्रस्ताव करावा लागतात मध्ये. अहो, काय चाललंय, 3 महिने तुम्ही काम होऊ शकत तुम्हाला. जीबीचा आपण येणाऱ्या पुढच्या मीटिंग मध्ये जीबीचा ठराव घेऊन या आयुक्त साहेब काय होतं माहिती का, 3 महिने बंद ठेवण्यापेक्षा आपण तरी त्याचे चालवायला तरी दिली पाहिजे किंवा चालू तरी ठेवली पाहिजे. नाही ना, चालवायला घेऊ नका तुम्ही. आउटसोर्सिंग लोक भरा त्याच्यातून हे चालवा तुम्ही. हे जर बाहेर चालवायला जर दिली हे लोक नाही विषय इथं सामान्य माणसाचे विषय आहे, इथं गरीब माणसाचा इथं विषय आहे. इथं सगळ्या गोष्टी चालवायला ही पालिका आपली सेवा भावी संस्था आहे. असं काय करता तुम्ही? जर सगळ्या गोष्टी जर आपण चालवायला त्याला काय अर्थ राहणार? आपण काय सेवा करतो मग? हा महत्वाचा विषय आहे. सगळ्या गोष्टी आपण आर्थिक वर जाऊन चालणार नाही, या गोष्टी महत्वाच्या.
गोष्ट आहे लोकांच्या जीवाच्या ह्याच्या विषय असतो त्यावेळेस तो माणूस रडत येऊन ढासा ढासा त्या सगळ्या गोष्टी. अहो चालवलेलं देऊन 5 लाख रुपये महिन्याच्या ब्लड बँकेला 5 लाख रुपयाचे आपण रक्ष देऊ शकतो लोकांना फुकटमध्ये. याला फुकट भाव देण्यापेक्षा मग ते तसं तुम्ही ते करा. तुम्ही आहे ना ते आउटसोर्सिंग करता आणि त्याच्यावर तुम्ही म्हणता ते तुम्ही कमवा. ते काय लोक ते काय फुकट करायला कोणीच मोकळे नाही. ते बी चालवणारे फुकट करणार नाहीत ना. याच रेटनी म्हणजे कुठलाही काम येणार नाही त्याला उलट याच्यापेक्षा स्वस्त द्या. मग ते काय करतील ते काय चालवणार आहे. आउटसोर्सिंगला यांनी लोक तुम्ही आणि बरं का डॉक्टर साहेब आयुक्त साहेब ती जी डॉक्टर ही ना ब्लड बँक ते आपल्या नवीन हॉस्पिटलला घेऊन चला. चांगल्या अद्यावत झाले जागा तिथं ते इथं जागा नाही घड नाही तिथं काहीच नाही. तिथं ते घेऊन चला तिथं व्यवस्थित तिथं सगळं आहे. हे झालं का ते हलवा तिथं आणि हे काय करायचं हे म्हणजे आउटसोर्सिंग पण रेट हे सामान्य माणसाला गरीब माणसाला जो आज आपण ठेवला परवडल तसंच ठेवला तरच ते का नाही ते चालवायला जर दिलं तो काय करणार त्याला 2 पैसे भेटा म्हणून तो त्याच्यामध्ये काय नाही काय करणार आज म्हणजे काय करणार चालवायला देतो त्या गोष्टीनंतर आपण पाहतो त्यानंतर आपला बाप होऊन जातो तिथं. मोठे माणसं कुणीच येत नाही तिथं. तिथं सगळं गरीब माणूस पार रंगाला गांडाला माणूस आहे तिथं. किती रेट आपण पहिले 550 रुपये. पहिले 550 होती तेच रेट राहिले तर काय देण्यासारखं ते 550 द्यायची पालिका आउटसोर्सिंगला जरी 550 रुपयाच्या समजा त्यांनी 800 रुपये घेतले आउटसोर्सिंगला घेऊन तर 350 रुपये महानगरपालिकेने भरले पाहिजे कारण ते चालवणार आहे. आता तुम्ही जर आता समजा 5 लाख रुपये असतं घरचे आउटसोर्सिंग जे तुम्ही 10 रुपये घेतले त्याला परत 5 लाख रुपये खर्च तुम्हाला 10 लाख रुपये तुम्ही जर महिना भरला तर तुम्ही कलेक्शन करा किती त्याच्यामध्ये हे दोन्ही साहेब आउटसोर्स केल्यावर काय परिस्थिती राहील आणि आपण जाऊन काय परिस्थिती राहील ते दोघं आपण हे करा आणि जे सोपं राहील ते करू समजा 1000 पाटे घ्या तर 350 रुपये समजा तुम्ही 800 रुपये विकलं तर 300 रुपये असे 10 लाख रुपये नियोजन करावं लागेल. दोन्हीचं हे तयार करू 4 तयार करू आणि त्याच्यावर आपण जेव्हा हॉस्पिटल तुमचं चालू होणार आहे ना तेव्हा मला रन करताना स्टाफ लागणार आहे ना त्या टायमाला ब्लड बँक तिथं घेऊन याचं पण नियोजन एकत्र करा ना हॉस्पिटल करायचं आहे ना आपल्याला विषय एकत्र घेऊन टाका ना तो नवीन डॉक्टर मी आम्हाला हे केलेलं आहे काय केलं आपल्या चांगल्या कामासाठी अजून त्याचं नियोजन नाही केलेलं अजून टेक्निशियनला आपल्याला 4-5 महिने लागतील साहेब, त्यामुळे आउटसोर्सिंग स्टाफ घेऊन 3 महिने साहेब 4-5 त्याच्यावर तुम्हाला एकदा सर्व घेऊन काय मीटिंग घेऊन येणार हे सगळे डॉक्टर लोक हे तुमच्या त्याच्यावर चर्चा करून आम्ही चार महिने लागतील हॉस्पिटलचं कमिशन त्याच्यानंतर तुम्ही स्टॉप भरणार आहे त्याच्यावर त्याच्यामध्ये 3 महिने झाले बँक बंद आहे समजा ठीक आहे आपली जुनी आहे आता नवीन जर 30 कोटी रुपये आमदार साहेबांनी पैशानं हॉस्पिटल बांधलंय तर त्याची पण हीच परिस्थिती तुम्ही निर्माण ठेवणार आहे का ब्लड बँक चालवण्याचे आमचं म्हणणं आहे कारण आपलं काम आपण दोन्ही ह्याच्यात तयार करू आपण एकदा चर्चा करू जो पालिकेचा आणि लोकांचा फायदा आहे त्या पद्धतीने घेऊ चालेल दुसरा विषय आहे आमचं मी त्याच्यावर हेडोळावर चर्चा करायची आणि कृपा भक्त माझी विनंती आहे की कुठे निदर्शक बोलत असले आम्ही मध्ये बोललो नाही आणि माझं तर माझं असं म्हणणं आहे की जे कर्मचारी संख्येचं आपलं सगळं चर्चा चालू आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने आम्हाला एक समस्या महापौरताई जाणवती उपमहापौर साहेब तुम्हाला सुद्धा ती जाणवत असेल की आज
हे कर्मचाऱ्यांमध्ये जे स्वच्छता सोरे तर आमचं असं म्हणणं की आपण सगळे जे नगरसेवक आहे, तर आमचा प्रभाग क्रमांक 1 मोठा आहे आणि शहरातले बहुतांश प्रभाग बी मोठे आहेत. तर स्वच्छ सुंदर आणि हरित नगर करण्यासाठी आपण सगळेजण काम करतात. तुम्ही महापौर साहेब, उपमहापौर साहेब, स्वतः आमदार, त्याच्यावरच माझा विषय. तर मला असं म्हणणं आहे की याच्यामध्ये जे स्वच्छ सुंदर हरित मध्ये एक त्यातला पॉईंट लागतो तो कर्मचाऱ्यांचा. तर ते कर्मचाऱ्यांची संख्या जी आहे ती आमच्या प्रभागामध्ये झाडू कामगार असतील किंवा पाण्याचे वाळवून असतील ही संख्या कमी. तर ही संख्या वाढवण्यासाठी मी अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. ते पत्रव्यवहाराच्या प्रती आता माझ्या निधी नाही. शेवटी आयुक्त साहेबांना माहिती आहे, लारे साहेबांना सुद्धा हा विषय मला वाटतं माहिती. 3 वेळा मी हा विषय पत्रव्यवहार केलेला आहे. म्हणजे असं काही नाही की हा विषय मिळायला का बघत गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून, अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तर आमच्या प्रभागामध्ये जो काय तुमचा निकष असतो की समजा एका कॉलनीमध्ये किती लोक असतात किंवा किती मीटर रस्ता त्या कर्मचारी, साफसफाई कर्मचारी झाडायचा किंवा किती जागेसाठी, किती विभागासाठी एक वालमन लागतो, तर ते वालमन तर किती भागासाठी, तर त्याची आपण आम्हाला थोडी माहिती दिली तर मग आमच्या भागात किती कर्मचारी आहेत आणि मग किती कर्मचाऱ्याची गरज आहे आणि जर गरज आहे तर ते कर्मचारी तुम्ही आम्हाला कधी देणार याची जर आम्हाला थोडीशी आश्वासन तुम्ही आता जर दिली तर आमच्या मनाचं समाधान होईल. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे जे काही कर्मचाऱ्यांचं वितरण आहे ना, तर जे जुनं काम करतात 10, 11, 12 मध्ये जास्त कर्मचाऱ्यांचा पास पेशंट आहे. तुमचे जे सार्वजनिक नगर असेल, केळगाव असतील किंवा सारस नगर असेल या भागामध्ये कमी आहे. तर ते आता आम्ही सगळे या रिशफल करतो आणि आता आपल्याकडे सफाई कामगारांची सकाळी 6 ते 12, 12:30 पर्यंत ड्युटी असते. ते बी आपण आता 2 तारीख करतो. सकाळी 7 ते 10 करतो आणि दुपारी समजा उन्हाळ्याच्या दिवसात 4 ते 8 किंवा 3 ते 7 असं आपलं नियोजन आहे. 1 एप्रिलपासून आपण त्याची अंमलबजावणी करतो. आणि दुसरं तुमच्या म्हणजे प्रत्येक वार्डमध्ये आता सर्वसामान्य कर्मचारी त्याच्या झाडाच्या हाती वगैरे आहे त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करतो. तर मग आता मी फार वेळ आपलं घेणार नसेल पण तुम्ही जे मी वालमन सांगितले, जे कर्मचारी सांगितले, जे रेशनुसार, तर ते कर्मचारी आउटसोर्सिंगचे घ्या, तुमचे याच्यातले द्या आम्हाला. त्याचे काय करून द्यायचे ते तुमचा प्रश्न आहे. तर आम्हाला मिळणार तरी त्या रेशो रेशनुसार आहे का ते तुम्ही चेक करून घ्या. माझ्या हरकत नाही ना. जर माझ्या वालमनची संख्या पुरे असेल, सगळी पुरेशी असेल, काही हरकत नाही. पाण्याच्या बाबतीमध्ये तक्रार नाही कोणाची, म्हणजे वालमनच्या बाबतीत ना आता वालमनच्या बाबतीत तक्रार आहे माझी. तिची लगेच एका मिनिटात सांगतो मी. ते आज जातो लगेच. आता काल परवा आमच्या तिथे जाते ना जे वालमन होते तर ते वालमन लोकांची बदली केली कोणत्या तरी बघा. जसं कार्यकर साहेब कोणाची माझ्या प्रभागातली लोक पहिलेच हे नाही आणि तुमच्या नियमाचं पालन चालू असेल पूर्णपणे स्वतंत्र. गेल्या 8 दिवसापूर्वी सफाई कर्मचारी जे आपल्याकडे आले होते आस्थापना विभागामार्फत, त्यापैकी 5 कर्मचाऱ्यांचे बदलीचा आदेश आला. तर त्या अनुषंगाने त्यांना आपण त्या ठिकाणी हजर व्हायला हे केले, सोडले. कशी बदली केली आता ते आयुक्त साहेबांना ते माहित नाही, मला माहित नाही, कारण त्यांनी सांगितलं तसं काही गोष्ट घडलेली नाही. त्यांना फक्त लगेच दाखवून दिले मी आता ते सांगते कर्मचारी वाढत माझ्या बदली करून काम कमी आहे तुलनेनं आणि तिथं निकम असल्यामुळे किंवा गाडळकर असल्यामुळे तांदूळ त्यांच्याकडून काम घेतात. ते मग हॅरेसमेंट होती. मग महापौरांकडे जायचं, मग महापौरांकडे जायचं, मग तुमच्याकडे यायचं, मग शिफारस करायची माझी बदली करा स्वच्छते. अशा पद्धतीने ते कंटिन्युअस चाललेलं आहे. माझं म्हणणं आपल्या डोक्यात काय होतं, हे जर 200-300 कर्मचारी घेतले तर आपण पाणी पुरवठ्यामध्ये जे आउटसोर्सिंग लेबर घेतो ते कमी करायचं आपल्या डोक्यात होतं 131. परंतु लोक तिकडे दिली की लगेच ते उलट्या पद्धतीने चालू होतील त्यांचं काम.
परत दुसरं आपण काही गार्डनला दिली सफाई कामगार तर ते परत लगेच शिफारस आणून लगेच चालू होतं त्याचं किंवा आम्हाला परत सफाई कामगार सफाई माझं म्हणणं काय साहेब, जो पिण्याच्या पाण्याचं वाळवणी सोडायला आता माझ्या वाड्यातल्या लोकांची बदली केली बरोबर. आता त्या ठिकाणी नवीन कर्मचारी जे तुम्ही टाकलाय त्याला काही माहित नाही, तो हजर होत नाही आणि लोकांची गैरसोय होती. मग आता प्रभागातील लोकांना पाणी जात नाही, ते कोण पण करते नगरसेवक. आणि आम्ही आमच्या इथं जर प्रश्न सुटला नाही इथं तर तो प्रश्न तसाच राहिला ना, प्रश्नाला उत्तर पुढेच आहे. त्याचे कर्मचारी तुम्ही जे माझ्या भागातले कर्मचारी बघाल आपण कुठल्याही प्रकारचं समजा लोकप्रतिनिधी देऊन नगरसेवकांनी असं घेतलंय साहेब. आता हे 5 कर्मचारी गेले ना, माझं म्हणणं काय आहे तुम्हाला, तुम्ही जर संपत वाचताच्या वार्डामध्ये कोणाची जर बदली करता तुम्ही त्यांची चर्चा केली का? हा तुम्ही हे हा एक विषय झाला. आज तिथे बिडी तर आहेत नाही बघा विचार तुम्हाला त्या तुम्ही 1 ते 8 काहीतरी उपमहापौर महापौरांनी तुम्ही बसून काहीतरी नियोजन केलं म्हणले, मला सांगितलं की एका साईडला 2 प्रभाग बरोबर आहे. हा आता 2 प्रभागात तुम्ही एका यासाईला देता एकदम मान्य, पण आमच्या भागामध्ये जो पाहिजे यासाई बरोबर तिची वली तू कोणी सांगलं सांगण्याचं कोणावर मला काय करतात तुम्ही पाणी पुरवठा आमच्या वार्डातला वाटोळं करायचं प्लॅनिंग केलाय. स्वच्छतेचा जो विषय आम्ही काम कर्मचारी करून घेतो, तुम्ही त्या एसआयच्या बदल्या करून राहिले. तुम्ही विचारलाय कोणा, निर्णय घेताय कोण, शिफारशी कोणाच्या, मग ते तरी सांगा सर्व कामाचं नियोजन करायसाठी जर आपण त्या बदल्या तुम्हाला माणूस देतो ना, माणसाला माणूस असं म्हणजे आज माणूस असतं तर माझ्या वाड्यात काम म्हणजे हात असला तर 100% हाच माणूस असतो तर काम म्हणजे बरोबर आहे. ऐका ना, आम्ही 4 लोकांवर काम करून घेऊ राहिलो वार्डात किती कर्मचारी संख्या कमी आहे बघा. आम्ही आमची भूमिका घेऊन कधी उतरलो साहेब तर इथे प्रश्न सुटणार नाही. आम्ही काही गोष्टी समजून घेतो म्हणजे तुम्ही काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे ना. तुम्ही जर आमच्या भागातल्या सगळ्या जर बादल्या परस्पर करणार असले माझ्या भागामध्ये जे समजा कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे तर त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या मग त्याच्यावर किंवा आमचे लोक आम्हाला तुम्ही किती दिवसात देणार आहे कुणी द्या. आणि फक्त माझ्या भागात ज्या भागात पाणी नाही आलं, ज्या भागात स्वच्छता नाही झाली ते जबाबदार अधिकारी मी फक्त आहे तुमच्याकडे. मी काही खाली मला काम सांगणार नाही. मला काय मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे की त्या प्रत्येक विभाग प्रमुखाकडून आमचे लवकर काम होत नाही, तुमच्याकडे गेलं माझं काम होतं. आणि कसं आहे शेवटी तुमच्या संपर्कात झालेलं आमचं थोडं ज्ञान मला काय हरकत नाही तुमच्या समोर राहिला. मी माझं उलट म्हणजे तुमच्या कॅबिन मध्ये कंटिन्यू बसून राहील मी. म्हणजे फक्त मग तुम्ही माझे प्रश्न सोडवणार हा शब्द तुम्ही याचा रद्द देऊन टाका, या विषयाची चर्चा माझी बंद होऊ नये. असं नाही होत. तुमचे ते 10 सफाई कामगार काढले ते तुम्हाला 0 दिले असं नाही होत ना. 10 ऐका ना, 10 नाही गेले तुम्ही. जो वालमन समजा जो रेग्युलर वालमन आहे पाण्यावाला बरोबर आहे, हा त्याच्या जागी तुम्ही जो कर्मचारी नेमून देताय तो कामच करून नाही राहिलाय. मग आता आम्ही पाणी घेऊन द्यायचे का? तू कामच नाही बोलायचं. तुम्हाला फोन आहे ना, फोन लोकप्रतिनिधी द्यायचे तुम्हाला पण फोन येतो साहेब. तुम्ही लावता तुम्हाला फोन लावता का फोन लगेच फोन लावता तुम्हाला मग आमच्या विषय काय झालं एकदा काय सबस्टिट्यूट दिले सांगा ना. मग कोण कर्मचारी दिलाय, का दिला, का बदलला, आणि इतके वर्ष जरी एखादा कर्मचारी तिथं काम करून तुम्ही अचानक का बदलता. जसं वारे साहेबांनी सांगितलं की जे 2 कर्मचारी तुमचं 1 कर्मचारी नाव सांगितलं, डॉक्टर तुम्ही तुम्हाला सांगितलं की 2 कर्मचारी जे भरती केले तुम्ही त्या आमच्या जागेवरचे ते तुम्ही दुसरीकडे टाकले बरोबर आहे डॉक्टर. हा मग तुम्ही जे रेष सांगताल साहेब तुम्ही काम करता तुम्हाला खाली पर्यंत मात्र नाही माहिती तुम्हाला किती माहिती, पण जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी भरले ते माझ्या वाढले 2 कर्मचारी माझ्या जागेवर नाहीये ते तुम्ही मला पुढे काय तेवढं सापडून द्या. तुम्ही सांगता ना की हे माणसं घेतले तुमच्या बाजूला तर त्याच्यावर 2 माणसं दिले तर ते 2 लोक पुढे नाही दिला 2 लोक नाही दिले. 2 लोक माझे रिटायर झाले ते 2 लोक तुम्ही दुसऱ्या जागी टाकले. पहिली सभा आहे का इथून पुढचे 5 वर्ष आपल्या तुमच्या इथली माणसं एकदा एसआय दिला 5 वर्ष तसाच कंटिन्यू होतो. माणसं मी ठेवतो
आणि तिथला रिटायर झाला तर त्याला दुसरा जो त्याचा वारस येणार आहे तुमच्या तिथंच राहील. मग आता फक्त आमचं तुम्हाला मी आता याचं आश्वासन देतो. फक्त आम्हाला कर्मचारी संख्या वाढून 3 दिवसात येतात. ते आमच्याकडे चाललंय. पुढचे महासभेच्या मिळते आहे ना साहेब, ते पाणीवाला जो विषय आहे ते जैसे ते ठेवून टाका. म्हणजे जो कर्मचारी ना वाढवून जैसे ठेवा. आणि थोडं आम्हाला आमच्या भागात कर्मचाऱ्यांच्या बाजल्या बिजल्या कापून थोडंसं आम्हाला नाही, पण प्रत्येक नगरसेवकाला काढावं बदली करा साहेब. काम नसेल करत तुम्ही म्हणले ना घेऊन नाही ठेवायच्या, आम्ही अजिबात 1% दिवशी पण फक्त आम्हाला आहे ना, आम्हाला आमच्या भागात बदल्या करताना कर्मचारी आमच्या कामावरती आले पाहिजे. आणि दुसरं होतं 1 महिन्याच्या नाही मी तुमच्यामध्ये बोललो का आम्ही? तुमच्यामध्ये तुम्हाला माहित नसतं काम कसं करून द्यायचं. तुम्ही ऑफिस मध्ये बसून ज्या बदल्या करता त्यांच्या खोडी काय, लोकांचं काय कसं आहे आमच्यातल्या बदल्या केल्या. तुम्ही झालं यांना म्हणले तुमचं 5 वर्ष घेऊन, बाकी त्यांचं काय करायचं? यांच्यामुळे सगळ्यांचा फक्त आम्हाला साहेब पुढच्या मासेपर्यंत आमच्या प्रभागाला सफाई कर्मचारी मिळतील या आशेसह मी माझं कर्मचाऱ्यांच्या विषयावर माझं मत व्यक्त करतो. काम महेश लोणी बोला. साहेब मला अजून कर्मचाऱ्यांची संख्या साहेब मला पूर्ण कळली नाही अजून. 1549 आहेत आम्ही कार्यरत कर्मचारी मानधनावरती मानधनावरचे विचारतो. आता 28 आहेत. कुठं कुठं कार्यरत आहे? यादी घ्यावा साहेबांना यादी दाखवली. झाले साहेब आपल्या शहरामध्ये 50%च्या वर नवीन नगरसेवक आहेत. हो तर तुम्ही प्रत्येक नगरसेवकाला त्यांच्या वार्डामध्ये SI कोण आहे, पाणी पुरवठा कोण आहे, याची सगळ्यांची लिस्ट करून तुम्ही सगळ्यांना पर्सनली व्हॉट्सअप केलं तर चांगलं होईल. कारण काम तुम्हाला सांगायचं काय यादी देतो आम्ही प्रत्येक नगरसेवकांना वाचून दाखवा साहेब, तुम्ही वाचून दाखवा ना. वाचून दाखवते ना ते. वाचून टाकू का? आपण ओळखच करून घेऊ सगळ्यांची. काम तुम्हाला सांगायचं काय माहिती आहे कोणाला, पाणी पुरवठा कचरा डायरी जे आहे तर डायरी सर्वांना त्याच्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांचा नंबर होतो, मोबाईल नंबर होतो. आम्ही मानधनाचे कर्मचाऱ्यांची नाव सांगतो. डॉक्टर रेणुका जोशी वैद्यकीय अधिकारी, शिंदे शीतल परिचारिका, तृप्ती बडे परिचारिका, अर्चना क्षेत्रीय परिचारिका, मोहिनी गोरन परिचारिका. एक मिनिट सगळ्यांसाठी 1 मिनिट लक्ष देऊन ऐका. संदीप धगे कनिष्ठ अभियंता, स्नेहा मुळे कनिष्ठ अभियंता, पुंड संदीप 20 तंत्री, सोनवणे मनीष 20 तंत्री, गहिनीनाथ मेने पंपचालक, सुभाष वायरमन, लोणी बाळासाहेब वायरमन. सगळ्यांना PDF करून पाठवा ना सगळ्यांच्या व्हॉट्सअपला. म्हटले की साहेब ह्याच्यापासून मागतो आपण, आपल्याला पीडीएफ देत नाही. तुम्ही PDF करून पाठवा. असं तुम्ही नाव सांगितलं असं एवढं ठीक आहे का? मग ओळख करणे घालावी साहेब कर्मचाऱ्यांची नगरसेवक हे मानधनाचे आहेत साहेब. मानधनाचे नाही चालू. मानधनाचे दक्षता घ्यायची. बोला बाली जीवन आयुक्त साहेब आपल्या बजेटमध्ये 71 मध्ये एक योजना आहे, मागासवर्गीय कल्याणकारी निधी. आयुक्त साहेब आपल्या बजेटच्या पुस्तिकेत 71 वर एक योजना आहे, मागासवर्गीय कल्याणकारी योजना. ती करणं बंधनकारक आहे का नाही?
महसुलातून बांधलेले घरचा वजा जो शिल्लक राहील त्याच्यावर मागील 3 वर्षात आपण किती खर्च केला? पहिले बंधनकारक आहे ना ती बंधनकारक आहे का? बंधनकारक आहे ना? ठीक आहे. पुढचा प्रश्न, आपण मागील 3 वर्षात किती खर्च केलाय आणि त्याला तरतूद किती केलं नाही? ला पण आपण 8,41,00,000 रुपये तरतूद केली होती. खर्च किती केलाय? मध्ये आपण 10 कोटी तरतूद केली होती. खर्चाचा प्रत्यक्ष जे बिल अदा झाले 23-21 मध्ये 25,74,000, 21-22 मध्ये 30,52,000, 22-23 मध्ये 21,24,000. त्याच्यानंतर 22-23 मध्ये 21,24,000, 23-24 मध्ये 19,96,000, 24-25 ला 19,70,000. तरतूद आपण 10 कोटीची करतो, कागदी घोडे आपण 10 कोटीचे नाचवतो आणि खर्च 29,30,00,000 करतो. माझा प्रशासनावर आरोप आहे, तुम्ही मागासवर्गीय नागरिकांवर अन्याय करत आहे. ते जर तुम्हाला बंधनकारक आहे तर मग तुम्ही तो खर्च का करत नाही? का करत नाही? बंधनकारक आहे बोलतो. त्याच्यामध्ये जे आपण मी आकडे सांगितले ना आता, प्रत्यक्ष बिल पेड झालेले आणि जो खर्च झालेला आहे प्रत्यक्ष बजेटवर, संबंधित विभाग जो बांधकाम विभाग आहे त्यांच्या बजेट प्रविष्टाला आपण जो किती खर्च झाला तो पाहायला भेटेल. ऐका ना, सगळं खरं आहे तुमचं. आज 8,41,00,000 रुपये तरतूद आपण या बजेटमध्ये केलेली, बरोबर? आम्हाला अपेक्षित आहे 8,41,00,000 रुपये खर्च झाले पाहिजे मागासवर्गीय लोकांवर. आणि जर तुम्हाला ती तरतूद करता येत नसेल तर त्याचा निधी रोख स्वरूपात सर्व मागासवर्गीय नगरसेवकांना देण्यात यावा अशी पालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो. तुमचं एक त्याच्यात समज होतोय की जो मागासवर्गीय कल्याणकारी निधी आहे, तर आता समजा काय होतं की आपण प्रीमियम मधूनही काहीतरी व्यवस्थित काम घेतो, इतर योजनांमधूनही तो आपण खर्च बुक करतो, त्यामुळे इतर रिप्लिकेट होत नाही. म्हणजे तुम्ही जसं 8 कोटी म्हणताय ना, आपण 80 कोटी रुपये खर्च करतो. समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला, 27 लक्ष रुपये देतो, मला कल्याणकारी निधीतला खर्च आहे ना. किंवा कार्यक्रमावरती आपण 40-50 लाख रुपये खर्च आहे. किंवा आपण प्रीमियम असेल, चटई असेल, अजून रस्ते विकास असेल, यांना आपण करतो ना सर्व ठिकाणी. तर ही जर तुम्ही 8 कोटी तरतूद तर आपण 80 कोटी रुपये खर्च करतो. योजनाचा डेडिकेटेड दलित वस्तीसुद्धा निधी सोडून त्याचा निधी वेगळा तो सोडून आपण इतर सुद्धा जे म्युन्सिपल फंडाचे जे काही पार्ट आहेत, समजा प्रीमियम मधून एखादं काम केलं, 1 नंबर मध्ये आपण आता समजा प्रीमियम मध्ये 1 लाख कोटीची कामं केली, ती त्यातली येतात म्हणजे तोही म्युन्सिपल फंडाचाच पार्ट आहे. ते बरोबर आहे, पण आमची एक मागणी आहे. त्यामुळं जर तुम्ही जे म्हणताय ना 8 कोटी रुपये 20 लक्ष मिळाली, ऍक्च्युअली झालेला पेड आहे, काही बिलं येणार असतात, असं मिळून 100% आमची एकच आहे की तुम्ही 8 कोटीची तरतूद केली की त्याच्यातच हे करावं. आमचं असं म्हणणं, तुम्ही तरतूद केली ना की या मागासवर्गीय कल्याणकारी योजनेला आपलं जी शिल्लक राहते ना, खर्च बांधील खर्च होतं ते 15% 100 रुपये राहिले तर 15 खर्च करायचं. अजून हा 15 खर्च करत असताना आपण इतर योजनांसाठी जो खर्च करतो तो सुद्धा त्याच्यात. दुसरा एक प्रश्न असा आहे, आपण गोलेगाव सर्वे नंबर 22 त्याच्यात ब्लू लाईन मध्ये आपण अंतिम मंजुरी दिलेली गोलेगावला, आपण बांधकाम परमिशन का देत नाही? बांधकाम परमिशन का देत नाही? पर्टिक्युलर सांगा कुठला विषय
कोलेगाव 22 नंबर ब्लू लाईन मध्ये आपण अंतिम मंजुरी दिलेली. बांधकाम हा महापालिकेच्या उत्पन्नाचा विषय आहे. यांच्याकडे नाही ना 2 BHK 3 BHK सगळ्यांच्याकडे फायनल करून घ्या. हा घेऊ ना आपण. मान्य महापौर सन्माननीय सभागृह 2 BHK 3 BHK direct फायनल करून घ्यायचा म्हणजे लोकांना त्रास होणार नाही परमिशन भेटायला. वेळ जाणार नाही. त्यामुळे कागदपत्र आधी आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळे कागद सांगतात आम्हाला रे. कृषी साहेब उत्तर द्या. अर्धे कागदपत्र आल्यानंतर ते गाडी चुकलं घेऊन शेवट असलेला भाग वाटेल फक्त काम घे त्यांना घेऊन आपण मुद्दा तुम्ही दैनंदिन याच्यात सामान्य नागरिकाला काय त्रास देतात. 8,000 तुमचा रेट आहे असं कागदपत्र काय काय लागते पालिकेच्या हिशोबाने जर परमिशन एखाद्याला काढायची असेल तर त्याला काय काय कागदपत्र लागतील ती एकच लिस्ट दिली पाहिजे यांनी. हे काय करते 2 कागद सांगते 3रा सांगतात म्हणते हे याच्याकडे पालिकेच्या मार्फत सगळीकडे जनजागृती करायची गरज आहे त्याची. नेट बोर्ड लावले पाहिजे त्याची. जोशी साहेब महापौर साहेब मी सकाळपासून तुम्हाला परवानगी मागतोय. तुम्ही आम्हाला 3-4 नंबर बोलायला देत होते. अजून आम्हाला परवानगी दिली नाही आणि बजेट एवढं बोला म्हणजे तुम्ही आम्हाला बजेट एवढं पण बोलून देत नाही तुम्ही. सकाळी सभा सुरू करता तुम्ही सांगितलं बजेट बोलून बोलायचं. आता आम्हाला बजेटवर बोलायचं किती बोलून द्या. मला बजेटवर बोलायचं आणि कृषी साहेब आहेत म्हणून मला तेवढा विषय महत्वाचा विषय जर पालिका जर अंतिम देत असेल त्या लेआउटला आणि त्या लेआउट मध्ये जर घराला तुम्हाला परमिशन भेटत नसेल तर त्याला काय करायचं. जर ज्यावेळेस ब्लू लाईन रेड लाईन पडली त्याच्यानंतर तुम्ही त्या लेआउटला अंतिम दिलेली आहे ना. बरोबर आहे का. त्याच्या आपण अंतिम झालेली आहे. अंतिम बरोबर का. ब्लू लाईनच्या नंतर जर अंतिम झाली तर तुम्हाला परमिशन देणं बंधनकारक आहे का नाही त्याला. सद्यस्थितीमध्ये निळ्या पूर्वेशने बाधित होणाऱ्या क्षेत्रामध्ये परवानगी देता येईल. अंतिम कसं दिली तुम्ही कोणत्या बेसवर अंतिम दिली कसं काय. अंतिम दिल्यानंतर तुम्ही परमिशन का देतली अंतिम दिली कसं काय. पैसे घेऊन दिले का अंतिम. पैसे घेऊन दिले का अंतिम. एक मिनिट अंतिम दिली त्याच्यानंतर तुम्ही परमिशन का देत नाही. अंतिम दिली त्याची जोशी साहेब आयुक्त हे सक्षम नाही का त्यासाठी. ऐका ना टाउन प्लॅनिंगचे जे मुख्य मॅडमला बोला ना. मॅडम किती नव्हतं मग मुख्य पाहिजे नाही ना म्हणून तुम्ही कसं करा जोशी साहेब. तुम्हाला गावाची पालिका आणि हे जर ऐका साहेब तुम्ही हसून नका लोकांचे येतात. हा महत्वाचा मुद्दा आहे. साहेब एखादा घरात एखादा प्लॉट घेतला तर एखाद्याची तर पुंजी लागली आणि त्यांनी प्लॉट घ्यायचा आणि उद्या परवानगी नाही भेटली म्हणजे मेलाच तो. मॅडम उत्तर द्या. मॅडम UDCPRच्या रेग्युलेशन प्रमाणे आपल्याला ब्लू फ्लड लाईन आणि नदीच्या मध्ये मंजुरी नाही देता येत. बरोबर. लेआउटला मंजुरी कसं काय दिली तुम्ही त्याचं कंट्रोल करून घेतलं. तुम्ही कंट्रोल करून घेतल्यानंतर तुम्ही अंतिम दिले त्याला त्याची हाईट वाढून घेतली तुम्ही त्या लेआउटची. तत्कालीन दिली असेल कोणी तर ती चुकीची दिली. मग काय करा तुला कारवाई काय करा. लोकांची काय चुकी आहे त्याच्यात. जर तत्कालीन माणसाने जर परमिशन दिली नाही तत्कालीन माणसाने जर त्याची परमिशन दिली आहे लोकांना फसवलं. लोकांना तुम्ही फसवलं पाहिजे. फसवणूक ही तुम्ही फसवणूक घे आणि नगरकरांची सुद्धा फसवणूक घे.
5 एकरचा असेल त्याच्यामध्ये 100 प्लॉट असतील त्याच्यामध्ये 10 प्लॉटला जर बांधकाम परमिशन तुम्ही दिलेली आहे तर बाकी प्लॉटला तुम्ही आळू कसं काय शकता? 10 प्लॉट्सला जर चुकीची दिली असेल तर 11वी चुकीची द्यावी असं बंधन नाही, नाही, करायला तुमच्या चुकीला ती अंतिम तर तुम्ही दिलं ना. दिली ना मग. अधिकारी समजा तुम्ही दिलं का? उद्या समजा तुम्ही एखादा लेआउट सँक्शन केला आणि तुमची उद्या बदली झाली बरोबर का? बदली झाल्यानंतर तो लेआउट पडला सर्वसामान्य लोकांनी तो लेआउट मध्ये प्लॉट घेतला घर बांधली त्याच्यात घर बांधून तुम्ही घर पाडणार का त्याच्यामधले? जर आता ते परमिशन आहे तुमच्याकडे बरोबर का? त्या लोकांकडे हा प्लॉट होता जर त्यांनी त्याच्यामध्ये घर बांधले तर तुम्ही त्याच्यावर पाळीची कारवाई करणार का? आम्हाला तुम्ही बांधकाम डिक्लेअर करणार परमिशन आहे म्हणून काढणार कसं? नाही मग तुम्ही बाकीचे लोक परमिशन काय देणार? 2 लोकांना वेगवेगळं नाही कसा फ्लड लाईन पडल्यानंतर अंतिम झाली असेल तर ती चुकीची झाली. नाही मग त्याची कारवाई काय करा तुम्ही? आम्ही शासनाला कळवू. शासन निर्णय आणि लोकांनी काय करायचं? शासन निर्णय घेईल त्यावर. बारीकीचे अंतिम असल्यामुळं पैसे कशाला भरून घेते मग तुम्ही जे बोलता ना मॅडम ह्याच्यात एक सिद्ध होतं की लोक ईद आणून त्यांचा गळा कापायचं काम प्रशासन घर बांधायला आणि तुम्ही जर परमिशन देत नाही त्याला तात्पुरती दिली नसती अंतिम झाली नसती अंतिम झाली लोकांची घरं झाली नसते फ्लडलाईनच्या नंतर सांगायला लागले पाच सगळं त्यांचा खर्च झाला लोक गेले त्यांनी प्लॉट विकले गोरगरिबांनी घेतले बी मग आता त्या लोकांनी कोणाकडे जायचं पाणी करून जर त्यांनी जर घेतलेलं असेल ठीक आहे याच्यामध्ये काय घेणाऱ्याची चूक नाही ना ही चूक तुमच्या आधीच्या प्रशासनाची असेल तुमची असेल पण तिथं सही शिक्के सगळे महानगरपालिकेचे त्याच्यामुळे सर्वसामान्य आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅडम तुम्ही टाउन प्लॅनर आहात तुम्ही परीक्षा देऊन तुम्ही टाउन प्लॅनर झालात आणि आम्ही आज म्हणलो की तुम्ही टाउन प्लॅनर नाहीये चालेल का? मान्य आहे तुम्हाला? तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही. तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार आहे का? लोकांनी काय बोलणारच नाही. जर लेआउटला जर अंतिम झाली लोकांनी प्लॉट विकत घेतले तुम्ही परमिशन का देत नाही? आणि तुम्ही गोरगरीब लोकांना एक तर ते ना टाउन प्लॅनिंगचा विषय निघालेला आहे माझं असं म्हणते मी मागं धावायचे फ्लड मध्ये परमिशन देता येत नाही. अहो मग अंतिम केली कसं काय तुम्ही? ब्लू लाईन मध्ये परमिशन तुम्ही अंतिम कसं काय? लोकांनी घेतलेले प्लॉट चुकीची दिली गेली आहे ती आम्ही शासनाला कळवू. आणि लोकांनी काय करायला लोकांनी शासन निर्णय घेईल त्यावर. आयुक्त साहेबांनी पालिकेला प्लॉट विकत घ्यावं त्यांच्याकडनं त्या रेटनी ज्या लोकांनी ज्या रेटनी प्लॉट घेतले आयुक्त साहेबांनी प्लॉट तुम्ही जेवढं सिम्पली सांगता ना म्हणजे तुम्हाला शासन निर्णय घेईल हे लोकांना म्हणजे माहिती व्यक्तीच्या एकाही रुपयाचा मोबाईलचा किंवा त्यांच्या भावनाशी हेळसांड करायचा आपला अधिकार नाही. आयुक्त साहेब तुम्ही जे प्लॉट कमिशनर साहेब तुम्हाला अंतिम देऊन तुम्ही जर पैसे भरून घेतले पैसे भरून घेतले ना पालिकेचे प्रीमियम भरून घेतला तुम्ही पॉझिटिव्ह बोलत नाही तुम्ही एक अजून एक पॉझिटिव्ह काम करू शकत नाही का मॅडम? तुम्ही तुमचं उत्तर असं पाहिजे नव्हतं की ठीक आहे ते लोकांना जर घर बांधायचे असेल तर आपण परवानगी देऊ पण त्यासाठी तुम्ही काय करा महासभेमध्ये ठराव घ्या महासभेत ठराव मी शासनाला पाठवू मॅडम तुम्ही अंतिम ज्या अधिकारी अंतिम याला दिलेली आहे समजा ज्या अधिकारी या लेआउटला अंतिम दिली ते कोणच्या नियमात बसून दिली मग तुमचं पत्र दिली की या समजा चाटणकर साहेब परमिशन दिली अनाधिकृत आहे द्या तुम्ही पत्र आयुक्त समोर द्या लगेच आपण ते सगळे लेआउट कलेक्ट करून लेआउट आहे ना परमिशन तुम्ही त्या लेआउटला 10 प्लॉटला परमिशन दिलेली आहे 10 बंगले झाले लोक राहायला तिथं त्यांनी कंट्रोल सर्वे केला कंट्रोल सर्वे करून त्या लेआउटची हाईट वाढवली नियमात बसून त्यांनी लेआउट सँक्शन केलेला आहे तो तुम्ही ब्लू आणि रेडच्या मध्ये तुम्ही ऐका ना तुम्ही ब्लू आणि नदीच्या मध्ये बरं का मॅडम तुम्ही ना पॉझिटिव्ह बघते म्हणून म्हटलं की आपण शासनाकडे पाठवतो विषय आणि आयुक्त साहेब झाल्यानंतर अंतिम मानवाचा अधिकार तुमचा नाहीये
आयुक्त साहेबांकडे पाठवून दे. मी आयुक्त साहेबांकडे पाठवेल. आयुक्त साहेब पुढे शासनाकडे पाठवायचं साहेब निर्णय घेतील त्यावर. आयुक्त साहेब निर्णय घेतील. अथॉरिटी आयुक्त साहेब आहेत ना परमिशनची, तर तुम्ही तुमच्याकडे सँक्शन करून त्यांच्यावर पाठवा. तुम्ही असं आयुक्त साहेब बघून घेतील त्याचं काय तुम्ही करायचं. तेच करते. सत्य परिस्थिती घेऊन शासनाकडे आयुक्त साहेबांकडे पाठवा. शेवटी आयुक्त साहेब किंवा त्यांना काय रेट असेल त्यांचं ठरवून घ्या. कुठल्याही परवानगी आयुक्त साहेबच देतात, मी देत नाही. एक काम करा आयुक्त साहेबांच्या अधिकार तुम्ही शेअर करून आयुक्त साहेबांकडे पाठवते ना मी पण तसं. नामंजूर करून द्या बाबा. चुकीच्या तुम्ही दिल्या का तुम्ही चुकीचं काम करता साहेब. मग कोणी मग कोणी दिलं? दिलं? आयुक्त साहेबांचा पूर्वीचा पूर्वी होतेच ना. 4 कंट्रोल्स होते तुम्ही. 4 टंके साहेब आमचं आयुक्त साहेब म्हणणं आमचं एकच आहे की त्या लेआउटला तुम्ही अंतिम दिली त्याच्यामध्ये परमिशन तुम्हाला देणं बंधनकारक आहे. तुम्ही त्या लेआउट धारकाला प्लॉट धारकाला परमिशन दिलीच पाहिजे. बरं का? ते नियम बाह्य दिले का? बरं का? एक काम करा. तसं सभागृहाला सांगा नाही. ऐका ना, एक काम करा. तुम्ही काय टाका म्हणजे तुमच्या जाहिरात की हे सदर काही प्लॉटला एवढी माग परवानगी देण्यात आलेली तर पुढील कारवाईसाठी आयुक्त साहेबांना तुम्ही दूर नका लिहू. तुम्ही हे पहिले कॅटोकडे जातं, खालून वर तुम्हाला जाहिरात भेटलेली आहे. कॅटोकडे जातं, कॅटो मी असे मी आयुक्त साहेबांकडे पाठवत असते. शेवटी final decision आयुक्तांचा. घालून तुम्ही ना तुम्ही आदेश द्या. समजा जोशी साहेबांना द्या. जोशी साहेबांच्या खाली कोणाला तुम्ही घालून ती फाईलचा फुटो करायला वाटतं तुमच्याकडे आणि तुम्ही ऐकलं पाठवा. तसंच करतो आम्ही. तसंच करतो. जोशी साहेबांकडे सुद्धा रिपोर्ट आहे. जोशी साहेबांकडे एवढं जोशी मोठं break आहे. साहेबांकडे नजर चालवायची आहे ते. तुम्ही जोशी साहेब तुम्ही तिथे राहा. आम्ही इकडे पाठवू. मॅडम आयुक्तकडे पाठवतील. मॅडम बघून काय करा ते इकडे शहर मारून देते. आम्ही तसंच करतो. जे काही परिस्थिती असते ती लिहून आयुक्त साहेबांकडे पाठवतो. फायनल डिसिजन आयुक्त साहेब घेतात. आणि एक लेआउट विकसित महानगरपालिकेसाठी सुद्धा इथं तुम्ही काय म्हणूया आहे ना मॅडम तुम्ही मॅडमकडे पाठवा. म्हणून परमिशन खालून सगळ्या मंजुऱ्या घेऊन आयुक्त साहेबांकडे पाठवा. त्याच पद्धतीने आम्ही जे काही परिस्थिती असते ती लिहून आपण आयुक्त साहेबांकडे पाठवतो. फायनल डिसिजन आयुक्त साहेब घेतात. महापौर साहेब, उपमहापौर साहेब व आयुक्त व सभागृह सर्वजण माझा असा विषय होता की नगररचना विभागात श्री वैभव जोशी हे सहाय्यक नगररचनाकारक पदावर गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहे. महानगरपालिका हद्दीतील अनेक नागरिक लेआउटधारक बिल्डर बांधकाम काढण्यासाठी बांधकाम परवाना दाखल करण्यासाठी विकसित करणे आदी प्रकारच्या कामाकरिता नगररचना विभागात येत असतात. फाईल ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने नगररचना विभागात समाविष्ट केलेल्या श्री वैभव जोशी यांच्या ID वर फायली गेल्यानंतर ते लवकर स्वाक्षरी करत नाही. अनेक नागरिक लेआउट धारक बिल्डर त्यांच्याकडे नियमितपणे कामासाठी पाठपुरावा करत असतात. श्री जोशी हे त्यांना उडवडीचे उत्तर देत असतात. त्यामुळे लिखित वेळेमध्ये कोणतेही काम मार्ग लागत नाही. त्यामुळे नगररचना विभागात श्री वैभव जोशी यांच्याबद्दल नागरिकांच्या मनामध्ये तीव्र नाराजी व असंतोष निर्माण आहे. हे यामुळे महानगरपालिकेची विनाकारण बदनामी होत आहे. त्यामुळे वैभव जोशी यांची आयुक्त यांनी लवकरात लवकर चौकशी करावी. बदलीचं नाही सांगत मी काय तुम्हाला, पण लवकरात लवकर चौकशी करावी की नागरिकांच्या वतीने मागणी करत आहे. तर याचं कधी चौकशी करणार हे आयुक्तांनी सांगावं. दोषींना आपण ऑलरेडी नोटीस दिलेली आहे. त्याची विभागीय चौकशी चालू आहे. चौकशी अधिकारी म्हणून आपण वरिष्ठ परिषदेची सचिव रिटायर्ड त्याची नेमणूक केली. माझे अजून एक मागणी आहे. पालिकेत एवढे कर्मचारी आहेत तर काम किती कर्मचारी करतात हे बी आयुक्तांनी याची
काम मार्गी लावं. एवढा आपण त्यांना पगार देतो, किती कामावर आहे, किती सह्या करून जातात, हे मी तपास करावा, ही अशी ही माझी मागणी आहे. जेवढे कर्मचारी आहेत तरी वार्डातल्या समस्या आहेत त्या आहेत. नागरिक रोज दाराने येतात, अक्षरशः मी फोटो काढून आणलेले आहेत तो साहेब. तर याच्यावरती तुमची कारवाई पाहिजे. काही कर्मचारी सह्या करून घरी जातात, याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही. सन्माननीय महापौरताई, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय सभागृह साहेब, आपला बजेटचा विषय आणि पालिकेच्या उत्पन्नात भर पडणं असा विषय, त्याच्यातून आपण कसा मार्ग काढता येईल मी त्यासाठी बोलून राहिलो. आपण समज आता भोसले साहेब आहेत, समज मी एखादं घर त्यांना विकलं बरं का, जाधव धनु ऐका ना, एक उदाहरण देतो. तुम्ही काय होतं, तो एखाद्याला घर विकतो, तो पुढं घर विकतो, ते घर म्हणजे मूळ मालक मीच राहतो, पण आपल्या त्याच्यात तोटा असा होतो की जर पालिकेत त्याचं नाव लावायला आपण दिलं तर 1% आपल्याला साहेब भेटत असतो त्याचा आणि हस्तांतरितचा. आणि ह्याच्यात आता सुद्धा तुमच्या नगरसेवकांना खूप अडचणी आली, जे नगरसेवकाला उभं राहणार होते ना आता हे जिथे आता उदाहरण म्हणजे आमचे रवी तात्या बारसकर हे बिल्डर लाईन आहे त्यांची, त्यांनी घर विकले पण ते त्यांच्याच नावावर राहिलं, त्यांच्या नावावर राहिलं, त्याच्यामुळे त्यांना ही पट्टी LOC साठी भरावं लागली. पण ह्याच्यात साहेब म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा प्रश्न आहे माझा की जर म्हणजे टीपी आपल्याला जिथं खरेदी करत होतं तिथं एक मी सांगतो, माझं सजेस्ट सांगतो मी की जर ज्या टायमाला खरेदी खत होतं आणि त्याच टायमाला त्याचं जर पालिकेत आपल्याला नाव लावून घ्यायची प्रोसेस जर केली तर तो 1% आपल्या महापालिकेला उत्पन्नात 100%, नाही तर इथं 5-5, 7-7 पलट्या होत्या, ह्यो हा त्याला विकतो तो, पण मूळ मालकाच्या नावावर ते घर असतं, पण त्याचा आपल्याला तोटा होतो. त्याच्यातून काय मार्ग काढता आला तर ते पहा, माझं म्हणणं आहे. आता जे तुझे निबंधक कार्यालय आहे तिथं खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, त्या व्यवहारालाच आपली म्हणजे आपला जो डेटा आहे प्रॉपर्टी टॅक्सचा तो अटॅच होणार आहे. आणि म्हणजे ज्या दिवशी खरेदी होईल, समजा भोसले साहेबांनी भोसले साहेबांनी घेतली, भोसले साहेबांचं नाव कमी होईल आपल्या डेटाला आणि भोसले साहेबांचं कमी होईल असं माझं तेच म्हणणं आहे. म्हणजे ते आपल्यासाठी उत्पन्नात भर करावं. इंटिग्रेशन चाललेलं आहे. इंटिग्रेशन आता पहिल्यांदा राज्य स्तरावर पनवेल महापालिकेमध्ये असं प्रयोग झालेला आहे आणि आता याच्यात खूप मोठं उत्पन्न वाढेल बरं का आपलं. रजिस्टर ऑफिस तुम्ही आपण एकत्रित बोलू, आपण एकत्रित बैठक लावतो. अजून एक सांगायचं मला की समजा ह्या ज्या हस्तांतरण राहून गेलेल्या प्रॉपर्टी आहेत बरं का मॅडम, हे उत्पन्नाचा स्रोत असं वाढेल आपलं की हस्तांतरण झालेलंच नाहीये आणि मग ते पट्ट्याला भारतात ना ते लोक घर बांधलेले, म्हणजे आपण बांधकाम परवानगी जरी दिली तरी ते फक्त प्लॉटची पट्टी भागायला ती असे तुम्ही शोधा, म्हणजे टाउन प्लॅनिंग घेऊन दे की अशा प्लॉटच्या आपल्या किती 800-900 रुपये पट्टी ती प्लॉटची फक्त. आणि त्या जर घराची नोंद आपल्याकडे काय सिस्टीम आहे, बांधकाम परवानगी जरी दिली तर ज्यावेळेस कम्प्लिशन आपण करतो तर कम्प्लिशन केल्यानंतर त्याच्यानंतर आपला स्टाफ जातो, मग ते हस्तांतरण त्याच्यानंतर त्या घराची पट्टी लागते तिथं. माझं कितीतरी उत्पन्न पडतं. अनाथवाईज म्हणजे न परवानगी घेता बांधलेला तर विषयच नाही, पण ज्यांनी परवानगी घेऊन बांधलंय ते जर कम्प्लिशन पर्यंत प्लॉटच्या पट्ट्या भरत असतील तर किती उत्पन्न पडतं आपलं, 1% पडतो. त्या वर्षाचा बॅकलॉग प्लॉटचे 700-800 रुपये, तिथं 5-10 रुपये पट्टी ते पण पडतं. याचा एक काम मिळाले विचार करून परमिशनच्या कॉपीज आपण प्रभाग अधिकाऱ्यांना हे करू शकतो. नाही मग फॉलो केला पाहिजे मॅडम. ते प्रभाग म्हणजे पुढचं काम विषय आहे प्रभाग अधिकाऱ्याला उपलब्ध करून देऊ शकतो. नाही मॅडम, मला एक म्हणायचं प्रभाग अधिकाऱ्याला फक्त जर प्लॅन सँक्शन देऊन टाकले मग संपलं आपलं काम. म्हणजे पुढचं काम ते करतील, म्हणजे आमच्याकडून टीपीकडनं आम्ही त्या कॉपीज वेळोवेळी त्यांना आपण देऊ शकतो. वर्ष लोक फक्त प्लॉटचीच पट्टी भरतात ते म्हणून परमिशनच्या कॉपीज आपण त्यांना दिल्या तर ते त्यांना फायदेशीर. आणि जसं लोक 7-12च्या बाबतीत अलर्ट असतात की 7-12ला कसं नाव लावायला लगेच त्याला ढकलून पटकन लावून घेतात, तर आपण हस्तांतरणाच्या बाबतीत हा विषय केला पाहिजे मॅडम की हस्तांतरणासाठी स्टाफने नोटीस देणं हे ते तिथून तुम्ही पण नका करून. आता सरांनी सांगितलं ऐकतो साहेबांनी किंवा महाराष्ट्र शासन स्तरावर निर्णय होणार आहे की 1% जसा 8% लागतात तसा 1% ऍड होईल किंवा 7% लागतात ऍड होऊन तो सगळ्या महाराष्ट्रालाच लागू होईल. तर आपणही जर ते माहिती मागवल्या काय केलं तर
ते आपलं प्लॉटचाच पट्टा वाटत साहेब निघी लोक त्यामुळेच आपण ही जे असं सर्वे करतोय पुनर्मूल्यांकन जीपीएस द्वारे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे सगळ्यांचं तयार. आता काय काय जणांची 0 होती ती याला 8 लाख रुपये रेटेबल व्हॅल्यू कमी ते 2,40,000 रुपये त्याला टॅक्स लागेल. हे असेसमेंट जे आपण हाती घेतले आणि ते आरडाओरड चाललेले लोकांची त्यासाठीच चाललेले आरडाओरड चालू ना ती पारदर्शकपणा नाही त्याच्यात म्हणून ज्यांनी लिगली परमिशन घेतल्या त्यांना सुद्धा प्लॉटच्या पट्ट्या तेही सांगणार राहतात पट्टी आली काय 800 रुपये. अहो ऑक्युपन्सी दिल्यानंतर आपली पट्टी लागते. नाही म्हणजे कम्प्लिशनचं म्हणतो नाही तसं काय नाही ना. आपण आपल्याला रिव्हिजन करून कम्प्लिशन नाही दिलं तर ते बिगर परवानगीच्या आपण पट्टी आकारतो कम्प्लिशन प्रमाण करण्यापेक्षा आपण बिगर परमिशनला पट्टी देतो तर कम्प्लिशनचं काय नाही दंड लावून काय करून काढायला पाहिजे ते. कम्प्लिशनला किती टक्के लोक येतात कारण की बांधकाम परवानगी घेतली त्यातले किती लोक कम्प्लिशन घेतात का नाही घेत तो आणखी वेगळा विषय. कम्प्लिशन का नाही घेतला आपण कालपासून आज पहिल्यांदाच बोललोय त्याच्यामुळे 2 शब्द आणि दुसरा विषय असा आहे साहेब आपलं मॅडम झाला विषय ते आपले लायसन साहेब बरं का हे लायसन आपण स्वामी म्हणा सलून म्हणा याचे लायसन रिन्यू करतो आपण. ते कोण डिपार्टमेंट पाहतं त्यांनी यावं धरण लायसन रिन्यू करतो. नाही 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 ऐक ना आपल्याकडे टेबल आपल्याकडे टेबल आहे ना मी सांगतो लायसन रिन्यू त्या संदर्भात कोण अधिकारी त्यांनी समोर जे लायसन आपले रिन्यू करतो आपण हॅलो साहेब मी पार्टी मीटिंग मध्ये हा विषय काढला होता त्या दिवशी अधिकाऱ्यांना जिथं होते मग त्याच्यानंतर सुद्धा या 4-5 दिवसात त्यांनी साहेब त्या टेबलवरच माणूस नाही ते बागवण म्हणून जे होते ना पहिले रिन्यू करायला तिथं लोक आज पालिकेला जे उत्पन्न वाढणार आहे त्या टेबलवर माणूसच नाहीये. लोक रिन्यू करायला येतात तिथं आणि तिथं तुमचा माणूस आहे का विचारावं तिथं त्या टेबलवर ते बागवान दुरुस्त होते पण ते रिटायर झाले त्याच्यानंतर अजून माणूस नाही. आता आमचे एक स्वामीवाले आणि मी त्याच्यानंतर माहिती काढली साधारण हे लायसन परवाने जो विभाग आहे गड्डे कामगार आहे त्याच्यात पीठ गिरणी आहे केस कर्तनालय आहे स्वामीले बिल्डिंग शॉप आहे पाळीपुत्रे कांडप मशीन लेथ मशीन ब्युटी पार्लर फेरीवाले झेरॉक्स मशीन. आता हे आपलं उत्पन्न बुडत नाही का साहेब ते रिन्यू करायला येऊ आहे मला फोन करतात ते तुमचा माणूस नाही म्हणजे पैसे भरायला रिन्यू हे आपल्या उत्पन्नात काय जबाबदार पालिका काय जबाबदारी घेतली त्याची. हरी बागवान होते ते रिटायर झाले त्यानंतर आपण प्रभाग अधिकारी जे आहेत त्या झोनचे त्यांना हे अधिकार दिलेले आहेत. परंतु आपण जे म्हणताय ना परंतु की काही एक जो लोक येत असतील परंतु त्यामध्ये इथं म्हणजे अशी टेंडन्सी किती परवानगी घेत नाही किंवा रिन्युअल बी करत नाही लोक येत नाहीत इथं कारण मागच्या वर्षी लोक आली म्हणून आमच्या प्रभागात असं टेबल घ्यायचंच नाही का मग साहेब 2000 येत असेल पण टेबल ठेवायचं नाही का तो प्रभाग अधिकारी असं कसं उत्तर होतं साहेब प्रभाग अधिकाऱ्यांना दिले ना ते आपण कोणता ते तुमच्या तिथं सांगतात ते माणूस नाही म्हणते ते प्रभाग अधिकारी मी पाठवलंच सांगा आतापर्यंत त्याला प्रभाग अधिकारी तिथं उत्तर असं देते तिथं माणूसच नाहीये आपण त्या दिवशी पार्टी मिटिंगला जर विषय दिला पण त्या टायमाला ह्या अधिकाऱ्यांनी सर्वात खूप कर्मचारी असेल आयुक्त साहेबांना काय नाही सांगितलं या 2-3 दिवसात साहेब हा प्रश्न कोर्टात येऊ शकतो तोपर्यंत तो माणूस नियुक्त करा काय नाही केलं. आता तो उदाहरण आहे ना मोठं त्या दिवशी आपण पार्टी मिटिंग घेतली त्या दिवशी हा विषय काढला कमीत कमी त्या दिवशी तरी आयुक्त साहेबांच्या कानावर घालणं काम होतं का नाही यांचं. तुम्ही पण होते लारे साहेब त्या दिवशी एक लायसन रिन्यू असो नाही तर 100 असो तिथं टेबलावर माणूस पाहिजे असं
ज्या टेबलचा माणूस दिलाय आपण फक्त त्याची चौकापर्यंत आपण आदेश लावला. मला नागरिक कोण करताय बरं एवढे लायसन होय हे रिन्यू येत नाही काही बाकीचे रिन्यू करून घेत नाही त्याच्यामध्ये आयुक्त साहेब जसं म्हटले की प्रभाग अधिकाऱ्यांना या तुम्ही सांगितलेल्या व्यवसाय व्यतिरिक्त पण इतर व्यवसाय आहेत त्या सगळ्याला मला जेवढं माहिती मिळते ती सांगितली पण आपल्या द्यायला पाहिजे. माझ्यामध्ये लायसन रिन्यूला 700-800 रुपये का असतात पण असे आहेत किती सोयी स्वामी भरपूर येते पैसे जमा किती होते धन्यवाद खूप खूप धन्यवाद महापौर साहेब उपमहापौर साहेब आपले धन्यवाद. आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली आम्हाला न्याय दिला. संधी सगळ्यांना देणार आहे थोडा वेळ. आता आजच्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये आयुक्त साहेब अशा बातम्या प्रसारित झाल्या आहेत की गॅस पाईपलाईन साठी रस्ते खोदायला शासनाकडून विनाशुल्क परवानगी देण्यात आलेली आहे. अशा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आहेत की या संदर्भात आपणास काही जी.आर. प्राप्त झालेला आहे का? कारण की हा बजेटचा विषय 5 नंबर 24 वरचा 3 नंबर राष्ट्र निधी हा विषय. या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारलाय की जे वर्तमानपत्रांमध्ये गॅस पाईपलाईनच्या संदर्भात बातम्या प्रसारित झाल्या त्याबाबत नेमकं काय आहे आणि असा काही जी.आर. आपणास प्राप्त झालेला आहे का? महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि इंजिनियर पाटके साहेब आज दिल्लीची मीटिंगला गेलेली होते. आज सकाळी 11 वाजता नगर विकास मंत्री केंद्रीय नगर विकास मंत्री माननीय खट्टर साहेब आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महापालिकेचा असा मुद्दा उपस्थित केला की बीपीसीएलची जी लाईन आहे या शहरामध्ये आपण पूर्वी परवानगी दिलेली होती. 1 नंबर वार्ड 2 नंबर वार्ड त्यानंतर 4. नाही मी तसा प्रश्न नाही विचारला. मी तुम्हाला असा प्रश्न विचारला असा काही जी.आर. शासनाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे का? तुम्ही आपण काय भूमिका मांडली ते नाही विचारते. हा झालाय का? तर त्याच्यात काय आहे सभागृहाला आपण सांगतो. हो साहेब हो काय होतं आयुक्त साहेब तुम्ही ना खूप एकदम परफेक्ट कसा विषय गोंधळा त्याच्या बाबतीत तुम्हाला येते. माझं म्हणणं काय आधी ना आम्हाला विषय समजू द्या मग त्याच्यावर तुम्ही काय भूमिका मांडली नंतर सांगा. आधी विषय सांगा आम्हाला काय जी.आर. आलाय आणि त्याचा बोध काय घ्यायचा आम्ही. 27 मार्च केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभरात सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या जलद वेगवान विस्तारीकरणाबाबत सूचना शासन आदेश. सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन पाईपलाईन टाकण्याकरता विविध महानगरपालिका नगर परिषदा सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंपदा विभाग आणि अन्य प्राधिकरणाकडे प्रलंबित असलेल्या परवानग्या मंजूर समजण्यात याव्या. प्रलंबित असलेल्या परवानग्या मंजूर समजण्यात यावा असा शासनाने आपल्याला आदेश दिलाय. कुणी केंद्र शासनाने दिला का राज्य शासनाने दिला? राज्य शासनाचा बरं राज्य शासनाचा समजा जी आर आलाय आपल्याला तर तो आपल्याला बंधनकारक आहे का? राज्य शासनाचे जी आर आहे नाही आपल्याला स्वीकारणं बंधनकारक आहे का तो? तुम्ही ठराव घ्यायचा. नाही ते असं नाही तसं नाही तुम्ही ते बंधनकारक आहे का नाही आम्ही ठराव घ्यायचं नाही ते आम्ही ठरवू. बंधनकारक आहे का? काय बंधनकारक आहे त्यांनी काही आपल्याला सांगितलं तर आपण मान्य करायचं. आपल्याला एखादी गोष्ट मान्य नाही आणि का मान्य नाही असे कारण आपल्याला देता येऊ शकतं का? तर माझं आपल्याला असं म्हणणं आहे आपल्याला सर्व सभागृहाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की माननीय आमदार तुम्ही काल पण सांगितलं आज पण सांगतो माननीय आमदार संग्राम जगताप यांनी अतिशय मोठ्या कष्टाने तसंच पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी मागच्या 5 वर्षामध्ये अहिल्यानगर शहरातील रस्ते विकास करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आणि जर शासनाच्या एका पत्रानं त्या ठिकाणी संपूर्ण नगरचं उद्ध्वस्त होणार असेल तर अशा पत्राला आपण विरोध केला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. कारण साहेब सांगतो की आपण 8,500 रुपये पर क्युबिक मीटर नुसार आपण इस्टिमेट काढतोय टेंडर फ्लॅश करतोय रस्ते करून घेतोय आणि केवळ पुढे इराणचं युद्ध झालंय पुढे अमेरिकेचं युद्ध झालंय आणि त्या युद्धाची भीती दाखवून त्या ठिकाणी अहिल्यानगर शहर उद्ध्वस्त करायचे जर बीपीसीएल सारखी कंपनी त्या ठिकाणी त्याच्या संकटात संधी शोधण्याचं काम करत असेल निश्चितपणे महानगरपालिकेने माझी आपल्यास विनंती आहे पहिला मुद्दा की ठराव करून या पत्राला लेखी विरोध करावा आणि कारणासहित हे सर्व करावं असं मी सभागृहाच्या वतीने आपल्याला विनंती करतो. आता आपले तुम्ही जी भूमिका मांडली आपल्या अधिकाऱ्यांनी ती काय मांडली ती सांगा आम्हाला. दुसरी अशी आहे की विविध महानगरपालिका नगर परिषदा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत नवीन
गॅस डिस्ट्रीब्युशनच्या परवानग्या 24 तासात मंजूर करण्यात याव्या. सीजीडी विस्ताराकरता राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य यांच्याकडून रस्ते पूर्ववत करण्याकरता तसेच विविध परवानग्या देण्याकरता आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात यावे. कुमार भाऊ, शुल्क माफ करायला सांगितले. तसं आधी झालं चांगलं काम केलं. सीजीडी संस्थांना ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने सार्वजनिक मालमत्ता पूर्ववत करण्याकरता संमती देण्यात यावी. सदर पुनर्स्थापना विविध दर्जाचे होण्याकरता सीजीडी संस्थांकडून आवश्यक ते हमीपत्र घेण्यात यावे. या ठिकाणी सीजीडी संस्थांना स्वतःच्या खर्चाने सार्वजनिक मालमत्ता पूर्ववत करून घेणे शक्य नसेल त्या ठिकाणी केंद्र शासनामार्फत दिनांक 24 मार्च 26 रोजीच्या आदेशामध्ये विहित केलेले शुल्क भरून घ्यावे. किती शुल्क? 5,000 रुपये आणि त्याच्यात त्यांना किती दिवसात काम करणं बंधनकारक आहे असं काही उल्लेख आहे का? परवानगी दिल्यानंतर किती दिवसात काम केलं पाहिजे असं काही आहे का? 27 जून पर्यंत. 27 जून नाही, त्यांना महापालिकेने समजा जुन्या काळी परवानगी दिली काम करायची, त्यानंतर त्यांनी किती दिवसात काम केलं पाहिजे यासाठी काय आहे का? आता त्याच्यात काय होतं उल्लेख? आपल्या ज्यावेळेस तुम्ही किती 1 नंबर 2 नंबर आणि किती 4 नंबर वॉर्डची परवानगी दिली ना, त्यावेळेस किती दिवसात काम करायचं त्याच्यात हे होतं? काम किती दिवसात करणं बंधनकारक होतं? पुन्हा एक भंग केला पुन्हा आपण ते करू शकतो ना. आणि निंबाळकर साहेब सुमारे 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण त्या कंपनीला काम करण्याची परवानगी दिली त्यावेळेस त्यांनी किती दिवसात काम करणं बंधनकारक होतं? 17/2/22 परवानगी दिली आहे. त्यावेळेस प्रभाग क्रमांक 1, 2, 4 आणि 5 असे 4 प्रभागात दिली. बर, आणि ती किती दिवसात काम झालं? काम किती दिवसात करणं बंधनकारक होतं त्यांना? झालं की त्यांच्याकडनं काम पूर्ण केलं त्यांनी दिलं नाही. आपण त्यांना पत्र नाही, मी तुम्हाला प्रश्न काय विचारला की तुम्ही परवानगी दिल्यानंतर त्यांनी काम किती दिवसात करणं बंधनकारक होतं आणि तसं काय करण्यात उल्लेख आहे का? आपण 1 वर्ष दिलेलं होतं. बरं, 1 वर्षात त्यांनी काम केलं नाही, त्यांनी त्या संदर्भात आपल्याला काही पत्र व्यवहार केलाय का? त्यांनी केले पण आम्ही केलं होतं. बरं, आता माझा आयुक्त साहेब आपल्याला अशी विनंती असेल की जुना जो करार आपण 3 प्रभागात परवानगी देताना त्यांच्याबरोबर केला होता तो त्यांनी कराराचा भंग केलेला आहे आयुक्त साहेब, आणि जुन्या काळी कराराचा भंग केलेला असल्यामुळे परत नवीन परवानगी द्यायचं काय कारण येत नाही. हा देखील शासनाला आपण कळवलं पाहिजे. पत्र देताना जसं यादव मॅडम जसं डिटेल हिस्ट्री देतात ना तशी डिटेल हिस्ट्री द्यायची तुम्ही पण सवय लावा. कारण काय असतं, कोणतीही गोष्ट नाकारायची का नाकारायची कारण दिलं पाहिजे. ठीक आहे, हा मुद्दा आहे माझा. दुसरा मुद्दा असा आहे की 15-24 नंबर पानावर 15 नंबरचा मोटर इन्शुरन्स हा विषय आहे. मोटर इन्शुरन्स त्यासाठी याच्याच संदर्भात आहे. तुम्ही म्हणता किती वार्डाला परवानगी दिली होती? आता मी बोलतो त्याच्यामध्ये. एकच मिनिट. 1, 2, 4 आणि 5 जुले 1 मिनिट बाबासाहेबांना बोलू. तर 5 नंबर वार्ड असताना 6 नंबर मध्ये सुद्धा कनेक्शन देण्यात आले, म्हणजे काम चालू केलं होतं, म्हणजे बिगर परवानगीच होतं. कनेक्शनचं काम असं परवानगी नाही आपल्याला. आणि ऐका ना, जवळजवळ 50% वार्ड पण आमचं पण पूर्ण झालं. तर ते म्हणजे परवानगी नसताना काम केलं का? कनेक्शनचा पार्ट वेगळा आहे. काय काय कनेक्शनचा पार्ट वेगळा आहे. कनेक्शन वेगळे आहे. मग तो आपला पार्ट त्यांनी लाईन पण टाकली. एवढे लाईन टाकले का घराचे? हो हो हो. आणि त्यांनी बरेच टाकले टाकले परवानगी नसताना टाकल्या. आपल्याकडे नाही असतो. वार्ड नंबर 15 पण पूर्ण झालेला आहे. माझं बी वार्ड टाकलं. आणि लाईन बी टाकल्या. आपण पैसे विषय होता. अरे जमीन बरं का आयुक्त साहेब, जमीन मध्ये सुद्धा टाकले. ते चुकीचं आहे. ते आपण परवानगीच नाही दिली. बिगर परवानगीचं टाकलं म्हणजे पैसे भर. आपल्याला पैसे महापालिकेला पैसे न येता त्यांनी लाईन टाकले. मग याचं काय? नाही, आपण त्यांना नोटीस काढू. आता थोडं मी माहिती देतो याच्यामध्ये. माहिती अशी देतो की आजची असाच मुद्दा आपण उपस्थित केला की त्यांना 4 वार्डाची परवानगी दिलेली होती, परंतु काम काय पूर्ण केलेलं नाही. म्हणजे 16-17 तरी परमिशन दिलेली असं 7-8 वर्ष झाली तरी काम केलेलं नाही. काम अपूर्ण आहे. त्याच्यानंतर आपण त्या वार्डमध्ये घरची रोडवर ते सुद्धा त्याचे उल्लेख करून द्या त्याला. त्यानंतर आम्ही एवढे खर्च केलेला आहे, एवढे रोड मंजूर झाले केले.
म्हणजे परवानगीत न घेता वार्डांनी टाकले, रस्ते खोदले, पण ते इंजिनियर काय करत होते? जर एवढं अनाधुंदी कारभार चालू होता, कोणाचं लक्ष नाही, काय नाही, सगळीकडे काम चालू. माहिती कोण द्यायचं? आता काय झाले आजच्या मीटिंगचं सांगतो थोडक्यात. म्हणजे आपण काय सांगितलं की ते त्यांनी आता नव्यानं मागितले आपल्याला, नवीन जे वाढ झाले 13-14 मध्ये त्यांनी परवानगी मागितली. त्यांनी परत 6, 7, 8, 9 मध्ये मी परवानगी मागितलेली आहे. पण आयुक्त साहेब परवानगी मागण्याच्या आधी परवानगी जर असली तर आम्ही फोडून देणार नाही, मी हातून देऊ त्यांना. तर आम्ही सांगितलं परवानगी मला पण आणायचे का? त्यांना काम करून देणार नाही. आत्ताच रोड दिवस चिखलाच होतो. परवानगी देणार नाही, त्यांनी टाकले निम्मे निम्मे वाढली. नाही आतमध्ये नाही करून दिलं आम्ही. मीटिंग मध्ये मांडला तर ते सर्व डीपीसीएलचे अधिकारी येणार आहेत, आपल्याबरोबर बैठक घेणार आहेत. ठीक आहे. बैठक घेतल्यानंतर आपण सगळे 15 नंबर एक मिनिट, समजा हे टाकले याचं काय करणार आपण? त्यांनी तर मोजमाप घेऊन कारवाई मुळे दाखल करतील ना. नाही, जर परवानगी न घेता जर टाकलं त्यांच्यावर कारवाई करावं लागेल आपल्याला. ते येतो म्हणजे बीपीसीएल वाले ते काय करतात, महापालिकेवाले आम्हाला मुद्दाम अडवतात. असं तिथं बाहेर सगळीकडे सांगतात, शासन स्तरावर सांगतात, केंद्र शासन. अहो, शासन म्हणजे चोऱ्या त्यांनी केल्या आणि आपलं बदनामी करायची का? त्यांना येऊ द्या ना, आपण त्यावेळी करू ते. त्यांनी चोऱ्या केल्या, त्यांनी परवानगी न घेता लाईन टाकल्या आणि आपल्याला वर सांगतात, तर आपण ती बोललं पाहिजे ना. आपले जे इंजिनियर आहेत त्यांनी पाहिलं पाहिजे ना, आपले रस्ते खांदतात तरी लक्ष नाही कोणाचं. म्हणजे आपण हेच मुद्दे मांडले. त्यांनी काय सांगितलं आजच्या मीटिंगमध्ये की तुम्ही बीपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी तिथे महापालिकेत जायचं, त्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची, महापालिकेशी चर्चा करायची. कधी अंदाजे कधी पाहिजे? 10-15 दिवसांनी हो, बोलवा सर. 15 नंबर जो मुद्दा आहे साहेब, मोटर इन्शुरन्स, त्याच्यासाठी 20 लाखाची तरतूद केली आहे आपण. ऐकतो साहेब, 24 नंबर 15 नंबरचा मुद्दा, ते मोटर इन्शुरन्स नेमकं कोणत्या गाड्यांचा करणं अभिप्रेत आहे? अहो साहेब, तेच मानवाचे तेच मुद्दे आहे. मागाशी बाकी सगळे बोलले, त्याच्यामध्ये कुणी काहीच नाही बोललं. अहो साहेब, मला एक सांगा, मागाशी तुम्ही 1 नंबर कोणत्या एकाचं पाण्याचं बोललो, कुणी कुठलं बोललो, आम्ही शब्दाने बोललो काही? आमचे तीनच मुद्दे बोलू द्या, मग खाली बसतो आम्ही. जोपर्यंत सगळ्याच होत नाही आम्ही बोलणार पण नाही. मोटर इन्शुरन्सचा जो विषय आहे, 24 लाख रुपयाची जी तरतूद केलेली आहे, त्या संदर्भात कोणत्या गाड्यांचा किंवा कशाला इन्शुरन्स करणं अभिप्रेत आहे? नाही, पण आता परत त्याच्यावर म्हणजे ह्या एवढं आम्ही परत बोलणार बरं का, ते त्यांचं मत व्यक्त करतायत. पण ज्यावेळेस लाईन मध्ये येईल त्यावेळेस परत पहिलेच एवढं आपण व्यक्त ते मानधनावरच आहे. 2 नंबरला येणार सेवा नियुक्ती तिथून चालू होणार विषय. आयुक्त साहेब, हो दादा, तुम्हाला विनंती आहे दादा, आम्ही तुम्ही बोलत आपण एक शब्दाने मध्ये बोलत नाही. तुम्हाला मागापासून सांगतो आम्ही, तुमच्यामध्ये आम्ही शब्दाने बोललेत कुणी? अरे साहेब तसं नाही दादा, आम्ही जे पण बोलतो आम्ही मान्य करतो. 1 मिनिट साहेब, त्यांनी मला महापौर साहेबांनी सांगितलं की आपण नियमाचं पालन करू. आता नियमाचं अहो साहेब, तुम्ही सर्वजण जे बोलले, तुम्ही जर का सभा रिवाइंडिंग केली पाहिजे ना, मोटर इन्शुरन्सचा जो विषय आहे तो साहेब 15 नंबरचा 20 लाख रुपयाची जी तरतूद आहे, त्या संदर्भात मला सांगावं की नेमकं कोणत्या गाड्यांचा इन्शुरन्स किंवा काय नेमकं इन्शुरन्स कशाचं करणं अभिप्रेत आहे? बरं, आता महापालिकेच्या मालकीच्या अंदाजे तुमची पोस्ट काय साहेब? लिपिक आहे आपण. म्हणजे आता मेन चार्ज कोण केलाय? बरं, निकम साहेबांकडे चार्ज आहे, ते सध्या आपल्याला आपण बोलताय. बरं, म्हणजे आपली ती हेच नाही, परंतु आपण आमच्या माहितीसाठी उभे राहिले. तुम्हाला एक सांगा, महापालिकेच्या मालकीच्या किती गाड्या आहेत सध्या आणि कोणत्या प्रकारच्या गाड्या आहेत? 60 गाड्या महापालिकेच्या मालकीच्या आहेत. बरं, आणि त्या गाड्यांचा पूर्ण गोष्ट वॉरंटी मी काय मागणार नाही. मी तुम्हाला एवढाच प्रश्न विचारतो, ज्या 60 गाड्या महापालिकेच्या मालकीच्या आहेत, या सर्वांचा सद्यस्थितीमध्ये इन्शुरन्स आहे का? आता सध्या आम्ही पत्र दिले न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की सध्याच्या गाड्या वापरत आहेत 60 गाड्या, त्यांचा इन्शुरन्स आहे का? आहे. 60 गाड्यांचा.
मग कचरा गाड्या वगैरे जे आहेत त्या पण ते गाड्या कोणाच्या मालकीचे आहेत? मग ते तुम्ही सांगितलं ऐका तसं नका, तुम्ही गलत करताय. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता महापालिकेच्या मालकीचे किती गाड्या आहेत बरोबर, त्याच्यात कचरा गाड्या आहेत का? मग किती आहेत कचरा गाड्या त्याच्यात? कचरा गाड्या किती आहेत त्याच्यात? बरं घ्या रजिस्टर घ्या. आपल्याकडे मोटर विभाग व इतर विभाग मिळून 60 गाड्यांची यादी आहे. आणि ऍक्च्युअल गाड्या किती यादी आहे ते सांगा, पण ऍक्च्युअल गाड्या किती आहेत महापालिकेच्या मालकीचे? मग त्या याच्यात येत नाही का महापालिकेची मालकी येत नाहीत का? मग आमचं म्हणणं तेच आहे की त्याच्यासाठी आकडा सांगा. साहेब तुमच्याकडे किती गाड्यांची यादी हे मी विचारलं नाही, मी विचारलं महापालिकेच्या मालकीच्या किती गाड्या आहेत? त्यांना असं विचारावं की त्यांच्या का नाही तुमच्याकडे काय यादी त्या गाड्या महापालिकेच्या मालकीच्या किती गाड्या आहेत हा माझा प्रश्न आहे. मध्यंतरीच्या काळात आहे ना साहेब, आपल्या गाड्यांचा लिलाव होता जुन्या गाड्यांचा, त्याच्यामुळे 84 गाड्यांचा आपण लिलाव टाकला होता, त्याच्यात 14 गाड्या कमी झाल्या, 70 गाड्यांचा लिलाव होता. त्याच्यानंतर ज्या कमी जास्त झालेले ती यादी करता करता आता हे संयुक्तिक वाटतं का तुम्हाला सभागृहाला सांगणं? आयुक्त साहेब मी काल सांगितलं की बाईक चालू पण ते मी जसं काल सांगितलं तसं महापालिकेची किती प्रॉपर्टी आहे हे आपल्याला माहिती नाही, तशीच परिस्थिती महापालिकेच्या मालकीच्या किती गाड्या आहेत अशी वस्तुस्थिती तुमच्या जे उत्तर येते त्याच्यावरून दिसतंय. माझा परत तुम्हाला प्रश्न आहे महापालिकेच्या मालकीच्या किती गाड्या आहेत? अहो साहेब तुमच्याकडे यादी 60 गाड्याची पण महापालिकेच्या मालकीच्या किती गाड्या आहेत याची रेकॉर्ड आहे का तुमच्याकडे? आकडा पाहिजे, आकडा सांगा मला. 1 2 3 हे नाही आकडा सांगा त्याला, कशाला वाचित वाचतो आकडा गाड्या नाही किती आकडा आहे साहेब? अहो माझा प्रश्न परत तोच आहे, जर तुम्ही मोटर व्हेकल डिपार्टमेंट आता त्याच्यामध्ये शासनाकडून ज्या गाड्या मागच्या वर्षी आपल्याला प्राप्त झाल्या ते कोणाकडे? शासनाकडून आपल्याला ट्रॅक्टर प्राप्त झाले होते, फक्त ट्रॅक्टर प्राप्त झाले का? हा काय झालं सांगा ना. बांधकामकडे ट्रॅक्टर आहेत काही, त्याच्यानंतर उद्योग विभागाला दिले आणि 2 ट्रॅक्टर आले. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या गाड्या आलेल्या आहेत शासनाकडून? शासनाकडून नंतर आधी जामोल विभागाला गाड्या आलेल्या आहेत त्या कार्यालयात. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या गाड्या आलेल्या आहेत? आणि एक शववाहिका आलेली आहे ती आता. याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गाडी आलेली नाही? त्याच्या माझा प्रश्न काय साहेब, आता तुम्ही एवढं सांगा तुम्ही असं बोगस उत्तर देऊ नका साहेब. तुम्ही जबाबदार आहे महापालिकेची चौजाती लाईव्ह चालू आहे सगळं. तुम्ही किती भोगळा कारभार आहे याचं उदाहरण दिसतंय तुमच्या डोळ्यांसमोर. काय चाललंय महापालिकेला किती गाड्या आहेत याचं जर तुमच्याकडे रेकॉर्ड नाही, शासनाकडून किती गाड्या आल्या याचं उत्तर तुम्हाला देता येत नाही. हे काय चाललंय साहेब नेमकं आम्ही या संस्थेत काय करायचं? एक नाही 10 मिनिटं घ्या. मग हे जबाबदारी कोणाची? जर मोटर व्हेकल डिपार्टमेंटची जबाबदारी नाही का? आता हे असं झालं की आमच्याकडे फक्त टाउन प्लॅनिंगची प्रॉपर्टीची माहिती आहे, पाणी पुरवठ्याची प्रॉपर्टीची माहिती नाही. घनकचऱ्याचं विचारा आणि शासनाकडून ज्या गाड्या आल्या त्या तुमच्या ताब्यात नाही आहेत का? आयुक्त साहेब ज्या गव्हर्नमेंट कडून गाड्या आल्या ते कोणाच्या ताब्यात जातात, कोणाच्या अंडर असतात ते डायरेक्ट डिपार्टमेंटला जातात का मोटर व्हेकल कडे येतात पहिले? आता हा जो इन्शुरन्सचा विषय मी काय घनकचऱ्याचा याचं बोलत नाही. तुम्ही 20 लाखाची तरतूद केली आहे 5 नंबर
24 वर 15 नंबरची मी त्याच्यावर बोलतोय. त्याच्यामध्ये गाड्या म्हणल्यावर सगळ्या गाड्या आल्या. तुम्ही असं त्याचे बाय भरगेशन करू नका, याचं वेगळं त्याचं वेगळं. इन्शुरन्स साठी तुम्ही 20 लाखाची तरतूद केली ना, तर मी सगळ्या गाड्यांचा प्रश्न उपस्थित करणार आहे. साहेब ते वारे साहेब बोलते ते एकदम बरोबर. यांना जर तुम्हाला याचा आकडा सांगता येत नाही की आपल्याला किती गाड्या आहेत आणि कोणत्या गाड्या आल्या लोकांना किती आहे आणि सगळ्यात नाही साधा सिंपल आहे. यांच्याकडे यांचा आकडा घ्या आणि त्यांचा आकडा घ्या. अहो साहेब त्यांचा आकडा पण नीट सांगत नाही. त्यांना विचारलं मी शासनाकडून कोणत्या गाड्या आल्या. आरोग्याच्या किती गाड्या आहेत तुम्ही यांचा आकडा घ्या आणि त्यांचा घ्या ना आयुक्त साहेब. आणि पुढे ते बोलवा ना त्यांना. बरं आज कल्याण काय आला आकडा कोण आहे तुमच्यावर दुसरा अजून कोणाला गाड्या दिले घे बोलून त्यांना विचारा. 5 मिनिटं बसा. लगेच सांगते. नाही तर मी अर्धा तास खाली बसतो टोटल अभ्यास करते नंतर हे प्रश्न बरोबर आहे विचारते. बरोबर आहे बरोबर आहे. मी अर्धा तास खाली बसून घेतो डिटेल अभ्यास करा मग मी प्रश्न विचारतो बरोबर. त्या टीपीच्या मॅडम तुम्हाला एक प्रतिनिधी तिथूनच बोला तुम्ही. वाटलं ते माईक तिकडे घ्या तुम्ही. त्याच्यात काम करा. आहे का तिथं माईक? होय हो आज कल्याण काय आलं तो आपला विषय चालू होता मावशी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा. नदी आणि ब्ल्यू लाईन याच्यामध्ये आपण परमिशन देत नाही, नवीन देत नाही. मागे दिल्यात त्या दिल्यात समजा, आता तुम्ही देत नाही. आणि ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन नदीच्या आणि ब्ल्यू लाईनच्या मध्ये आपण परमिशन देत नाही. हा ते बाईक चालू करा. नाही चालू कर. देता का तुम्ही ऑथराइज परमिशन असेल तर त्याला रिडेव्हलप करू शकतो. रिडेव्हलपला जाता तेवढं नवीन का नाही. नव्याने परवानगी त्याच्यात देत नाही. आणि ब्लू लाईन आणि रेड लाईन मध्ये जर असेल तर फ्लड लाईनची जी लेवल असेल ते 600 असेल 700 असेल जी लेवल असेल त्या लेवलच्या वर लेंथ 450 ml त्याच्या वर आपण देतो. ह्याच्यामध्ये आता बस एवढीच माहिती पाहिजे. सन्माननीय महापौर मॅडम महापौर साहेब सभागृह माझा ओपन स्पेसचा विषय आहे. बजेटवरच विषय आहे. बजेटच हे तरतूद करण्यात होते. ओपन स्पेसचा आहे. 24 नंबर पानावर हा माझा कुठलाही विषय 2 नंबरला सेवानिवृत्ती वेतन उपदान वेतन फरक वाचा कोण आहे वाचा कोण आहे वाचा कोण आहे आता ते खाली माझा प्रभाग क्रमांक 16 आहे. त्याच्यामध्ये सर्वे नंबर 424/2 प्लस 426 हा सर्वे नंबर आहे. तर त्या ठिकाणी मोठा परिसर आहे. खेडेगावामधला सगळ्यात मोठा ओपन स्पेस येतो. त्या ठिकाणी अर्ध्या याच्यामध्ये बांधकाम केलेलं आहे कम्युनिटी हॉलचं आणि अर्धा ओपन स्पेस हा उर्वरित हा बाकी आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला सुशोभीकरण झाडे लावणे किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी किंवा वृद्धांसाठी अशी तरतूद या बजेटमध्ये करावी अशी माझी विनंती आहे. कारण हे सावेडीसारख्या प्रभागामध्ये गंगा उद्यानासह महालक्ष्मी उद्यानासह त्या ठिकाणी ते जात असतात. केळगावमध्ये कुठेही अशा मोठ्या प्रकारचा ओपन स्पेस हा डेव्हलप केलेला नाही. तर माझी विनंती आहे की आपल्याला हा जो ओपन स्पेस आहे सगळ्यात मोठा त्या ठिकाणी रहिवासी तरतूद करून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुलांसाठी आणि महिलांसाठी ओपन स्पेस सुशोभीकरण करण्यात यावं तसं मी निवेदन आपण घेतो. ठीक आहे चला बोला ताई. आयुक्त साहेब काल दीपाली सांगितलं होतं तसं की आपला जो महिला बाल विकासचा निधी आहे तो 2.5 कोटी आहे तर तो खूप कमी आहे. तो वाढून 5 कोटीपर्यंत तरी करण्यात यावा. आणि सदरची जी रक्कम आहे ती रोख स्वरूपात त्याला मंजुरी देण्यात येईल. काल त्याच्यावर आम्हाला काही उत्तर मिळालं नाही समाधानकारक. तर वाढून 2.5 कोटीमध्ये मी काय म्हणतो तुमचा प्लॅन काय करायचं तुम्हाला आपण देऊ तुम्हाला पैसे.
पर्यंत होईल. त्याच्यात सगळं चालू म्हणजे खूप गोष्टी आहेत, स्वच्छतागृह आहे. होय, आता माझं असं मत होतं स्वच्छता गृह आहे समजा, तरी वस्तीचा निधी असतो त्यातून बांधता येतील आपल्याला. असं तुमचा काय प्लॅन आहे तो द्या एकदा आमच्याकडे पहिल्या बांधकामाचा काय तुम्हाला करायचं ते आपण कव्हर करू. हे 2.5 कोटी न करू आणि करू. आता हा 2.5 कोटी निधी आहे, मी काल पण म्हटलं की तो बांधील आहे म्हणजे कमिटेड एक्सपेंडिचर आहे, तो अनिवार्यच आहे. आता तो मागचा जो 25-26 होता तो तेवढा खर्च झाला नाही, मग ते चालतं का? जर तो अनिवार्य असेल तर खर्च तेवढा 25 लाखच झालेला आहे, जेवढी तरतूद केली होती आणि त्यात तुम्ही खर्च तेवढाच दाखवला. तर ते अनिवार्य असताना चालतं का की तेवढा पूर्ण खर्च झालेला नाही? काय मॅडम कसं आहे, त्याच्यामध्ये 2.5 कोटी जरी खर्च केला नाही तर महिला बाल कल्याणासाठी आपण वेगवेगळ्या योजनांतून खर्च करत असतो. म्हणजे आपण प्रीमियम मधून एखादी इमारत बांधली तर तीच असते 4 कोटी रुपये. त्यामुळे लोक खर्च तुमचा प्रीमियम म्हणजे शेवटी काय तर मनपा फंड आहे, मनपा निधीच आहे का. पण तो महिला बाल कल्याणच्या दिसत नाही खर्च, मग ते चालतं का? काय फक्त निधी दुसऱ्या खर्चातून फक्त होतोय काय टोटल जर निधी पण मग हाच हे जर तुम्ही याला स्वतंत्र आहे मग यातूनच खर्च करायला दिला आम्हाला तर काय खर्च? या निधीतून मॅडम पैसे मिळतात ना, पैसे देतात फ्लो आहे त्यामुळे त्यातून आपल्याला घ्यावं लागतं. परंतु कसं आहे की समजा एक सुद्धा महिलांसाठी आपण भरपूर